हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑनलाईन प्लॅटफॉर्म अभिनव सायन्स अकॅडमी गडिंग्लज. मी प्राध्यापक अभिजित पाटील सर आपल्याला जॉग्राफी विषयासाठी मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे. तर आपण जॉग्राफी जो विषय आहे आपल्या 12वी सायन्स साईडला, त्याच्यामध्ये 80 मार्काचा पेपर 12वीला असतो आणि या 80 मार्काच्या पेपरसाठी टोटल तुम्हाला जे टॉपिक्स आहेत 8 टॉपिक्स आहेत आणि प्रत्येक टॉपिकची विभागणी गुणांची वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. तर आपल्याला महत्त्वाचे जे भूगोलचे क्वेश्चन्स आहेत, प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची आपण चर्चा करायची आहे सविस्तर पद्धतीनं. आता पहिला तुम्ही बघा लागलाय स्क्रीनवर की जे हा एक प्रश्न विचारलेला आहे लोकसंख्या भाग 1. या लोकसंख्या भाग 1 ते तुम्हाला टोटल जगाची जी लोकसंख्या आपली आहे या जगाच्या लोकसंख्येबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे लोकसंख्या भाग 1 मध्ये. तर आज जर बघितला 2019च्या जनगणनेनुसार जसं आपल्या भारताची जनगणना केली जाते तशी जगाची सुद्धा केली जाते. तर 7.7 अब्ज इतकी लोकसंख्या आपल्या जगाची आहे. म्हणजे एवढी मोठी लोकसंख्या आपल्या जगामध्ये आहे. पण आज आपल्याला बघता येतं की काही पुस्तकांमध्ये जे मागील जे आपण पुस्तकामध्ये जी माहिती बघतो त्या माहितीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जगातली सगळ्यात लोकसंख्या असणारा देश हा चीन आहे. पण चीनला सुद्धा आपण मागं टाकलेलं आहे. आपल्या जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आपल्या भारत देशाची आहे. प्रत्येक जे 7 खंड आहेत त्या 7 खंडांची जी विभागणी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे लोकसंख्येच्या रचनेमध्ये. आज आशिया खंड हा सगळ्यात लोकसंख्येच्या बाबतीत खूप पुढे आहे आणि सगळ्यात लोकसंख्या जे कमी आहे ती अंटार्क्टिका खंड. म्हणजे बर्फाच्छादित पूर्ण प्रदेश असल्यामुळे तिथं लोकवस्ती अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा खंड आशिया खंड आहे आणि सगळ्यात कमी लोकसंख्या असणारा खंड हा अंटार्क्टिका खंड आहे. तर आपण बघायचं काय आहे की जन्मदर आणि मृत्यूदर, लोकसंख्या वाढणे म्हणजे एखाद्या देशामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते म्हणजे तिथं जन्माचं प्रमाण जास्त आहे. आणि मृत्यूदर जर आपल्याला मृत्यूदर जर कमी जर असेल तर लोकसंख्या ही वाढणारच. आता आपल्याला 2 प्रमुख प्रकार बघायचे आहेत, जन्मदर आणि मृत्यूदर. आता जन्मदर म्हणजे नेमकं काय की एका वर्षामध्ये 1000 लोकांच्या पाठीमागे जन्माला येणारी अर्भक म्हणजे जन्मदर. ओके, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जन्मदर म्हणजे नेमकं काय. त्यावेळी 1 सेंटेन्समध्ये तुम्ही लिहू शकता की एका वर्षामध्ये 1000 पुरुषांच्या पाठीमागे किंवा 1000 लोकसंख्येच्या पाठीमागे जन्माला येणारी अर्भकांची संख्या म्हणजे जन्मदर. त्याचबरोबर त्याच्या विरुद्ध बघा मृत्यूदर. एका वर्षामध्ये 1000 लोकसंख्येच्या पाठीमागे मृत्यू पावणारी जी संख्या असते त्याला मृत्यूदर असं म्हटलं जातं. ज्या देशामध्ये जन्मदर जास्त असतो त्या देशाची लोकसंख्या जास्त असते आणि ज्या देशामध्ये मृत्यूदर कमी असतो त्या देशाची सुद्धा लोकसंख्या जास्त असते. आज प्रमाण सगळीकडेच बघा मृत्यूदराचं फार कमी झालेलं आहे. ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. तर आता सगळ्यात बोर्डाला IMP जो क्वेश्चन आहे, फार महत्त्वाचा जो क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन म्हणजेच लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. आता लोकसंख्येचं जे वितरण आहे ते जगात असमान आहे. आता गिव रिजनला कार्नेडाला सुद्धा प्रश्न पडतो की लोकसंख्येचं वितरण असमान का आहे. आज जर तुम्ही डोळ्यासमोर जर चित्र जर घेतला जगाचं तर जगामध्ये आशिया खंड आहे, ऑस्ट्रेलिया आहे, युरोप आहे, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका असे वेगवेगळे खंड आहेत, आफ्रिका खंड आहे. या खंडांमध्ये प्रत्येक ठिकाणी समान अशी लोकसंख्या नाही आहे. कारण का एखादी लोकसंख्या जर जास्त प्रमाणात जर तिथं असते तर तिथं भौगोलिक परिस्थितीचा सुद्धा परिणाम पडतो. आता प्राकृतिक घटक परिणाम करतात लोकसंख्येवर. म्हणजे काय, प्राकृतिक म्हणजे पर्यावरण. आता तुमच्या मनामध्ये असा एक प्रश्न पडला असेल, लोकसंख्या वाढीला प्राकृतिक घटकांचा परिणाम कसा पडतो. नक्की पडतो. आज जर आपल्या भारताचा जर विचार जर तुम्ही जर केलात तर भारतामध्ये राजस्थानचा जो भाग आहे तो वाळवंटाचा आहे, थरचं वाळवंट आहे. अतिउष्ण त्या राजस्थान राज्यामध्ये हवामान आहे. त्याचबरोबर जम्मू काश्मीर, उत्तराखंड हा जो उत्तरेकडचा जो भाग आहे तो अति थंड प्रदेशाचा आहे. किंवा मिझोराम, मेघालय, त्रिपुरा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश ही पूर्वेकडची जी राज्य आहेत या राज्यांमध्ये घनदाट अशी जंगलं आहेत आणि पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. म्हणजेच
या भारताच्या नकाशामध्ये किंवा जगाचा जर आपण बघितला, अंटार्क्टिका खंड जर असेल, उत्तर अमेरिका असेल किंवा सहारा डेझर्ट असेल, इथं प्रकृतीने असे विभाग तयार केलेले आहेत आणि या विभागामुळं लोकसंख्या तिथं वाढते आणि कमी होते. आज जर जिथं अतिथंड वातावरण असेल तर तिथं लोकसंख्येचं प्रमाण फार कमी असणार आहे. ज्याबरोबर आज जिथं अति थंड आहे तिथं सुद्धा लोकसंख्येचं प्रमाण कमी असणार आहे. जिथं अति उष्ण हवामान आहे तिथं लोकसंख्या कमी असणार आहे. जिथं मोठमोठे पर्वत आहेत, मोठमोठ्या अशा दऱ्या आहेत, मोठमोठी अशी जंगलं आहेत, तिथं सुद्धा लोकसंख्येचं प्रमाण आपल्याला कमी आढळून देणार. हे प्रकृतीनं तयार केलेले दृश्य आहे. प्रकृती तयार करते हे घटक आणि या प्रकृतीच्या घटकांचा, या पर्यावरणांचा घटकांचा जो इफेक्ट होतो तो लोकसंख्येच्या वितरणावर होतो. ज्या ठिकाणी योग्य वातावरण आहे त्या ठिकाणी लोकसंख्येचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतं. तर बोर्डाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. प्रकृती हा मोठा प्रश्न 8 मार्कासाठी येतो. तर हा प्रश्न लिहिताना आपण पहिल्यांदा काय करायचं की पहिल्यांदा जन्मदर आणि मृत्यूदराची व्याख्या लिहायची. पहिला प्रस्तावनेमध्ये आपण काय लिहिणार की आज लोकसंख्येचं वितरण जगामध्ये असमान आहे. आज जगाची 2019 नुसार जर जनगणना जर बघितली तर 7.7 अब्ज लोकसंख्या आपल्या जगामध्ये दिसून येते. आज जगामध्ये आशिया खंडाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. तर असमान वितरण या जगामध्ये आहे आणि लोकसंख्येच्या वाढीकडे प्राकृतिक घटक परिणाम करतात. आता प्राकृतिक घटक म्हणजे कुठले? पहिला घटक आहे बघा प्राकृतिक रचना म्हणजे भूरूप. याच्यामध्ये 3 विभाग आहेत. आता प्राकृतिक रचनेमध्ये याच्यामध्ये पर्वत आलं, पठार आलं आणि मैदान आलं. आता हे माणसानं तयार केलेलं नाही आहे, हे प्रकृतीनं तयार झालेले आहेत, नॅचरल तयार झालेले आहेत. दुसरा घटक आहे बघा हवामान, क्लायमेट, हवामान. त्याच्यानंतर तिसरा घटक आहे पाण्याची उपलब्धता. चौथा घटक आहे मृदा. आणि त्याच्यामुळं काय होतं, आता बघा हे 4 पॉइंट आहेत: प्राकृतिक रचना, हवामान, पाण्याची उपलब्धता आणि मृदा, माती. आता हे चारीच्या चारी घटक हे माणसानं तयार केलेले नाही आहेत, हे प्रकृतीनं तयार केलेले आहेत आणि या घटकांचा परिणाम लोकसंख्येच्या वाढीवर होतो. पहिला घटक कुठला आहे? प्राकृतिक रचना. आणि या प्राकृतिक रचना मध्ये पठार आलं, पर्वत आलं आणि मैदान आलं. तर ह्याचं जे स्पष्टीकरण आहे कसं लिहायचं या मुद्द्याचं की प्राकृतिक रचनेचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर मोठ्या प्रमाणात होतो. ज्या ठिकाणी उंच उंच पर्वत आहेत, ज्या ठिकाणी दऱ्या आहेत, त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण आपल्याला फार कमी दिसून येतं. उदाहरणार्थ अँडीज पर्वत, उदाहरणार्थ रॉकी पर्वत, उदाहरणार्थ हिमालय पर्वताची रांग, या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण आपल्याला कमी आढळून दिसतं. त्याच्या उलट ज्या ठिकाणी पठार आणि मैदान आहेत, आता मैदान म्हटल्यानंतर खेळायचं मैदान नव्हे, सपाट भाग असतो जिथे शेती योग्य पद्धतीनं करता येते, जिथे रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणात विकसित करता येते, जिथे उद्योगधंदे खूप चांगल्या पद्धतीनं विकसित करता येतात, पठारावर आणि मैदानावर. आज छोटा नागपूरचं जर पठार जर तुम्ही जर बघितला तर तिथं मायनिंग म्हणजे खाणकाम मोठ्या प्रमाणात चालतं आणि त्याच्यामुळे लोकसंख्येचं वितरण या पठारी भागामध्ये आपल्याला जास्त आढळून येताना आपल्याला दिसतं. आता दुसरी म्हणजे ज्या ठिकाणी प्राकृतिक रचना योग्य आहे त्या ठिकाणी लोकसंख्येचे वितरण जास्त असतं आणि ज्या ठिकाणी प्राकृतिक रचना अयोग्य आहे त्या ठिकाणी बघा लोकसंख्येचे वितरण कमी आढळतं. दुसरा मुद्दा आहे बघा हवामान, क्लायमेट. आज जर जगाचा जर नकाशा जर बघितला तर प्रत्येक देशामधलं हवामान वेगवेगळं आहे. आज आखाती देश जर बघितला तर अतिउष्ण आहे. त्या आखाती देशांमध्ये बघा अफगाणिस्तान, कझाकिस्तान, तुर्किस्तान, इराण, इराक हे जे देश आहेत, ओमान आलं, अबुधाबी आलं, हे जे उष्णता असणारे देश आहेत आणि ह्याच्यामुळे या देशांची जर लोकसंख्या जर बघितला तर मर्यादित येते. त्याचबरोबर बघा उत्तर अमेरिका खंड, या उत्तर अमेरिका खंडामध्ये जे काही देश आहेत या देशांची सुद्धा लोकसंख्या, कारण का अति थंड हवामान तिथं आहे. युरोप कंट्री मधले जे काही देश आहेत बघा तिथं सुद्धा लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे. पण आपली जी आशिया आहे, आशिया खंड आहे, या आशिया खंडाचं जे वातावरण आहे म्हणजे हवामान आहे हे योग्य आहे. मग चीन असेल, भारत असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, त्या देशाच्या रचनेनुसार लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येते. म्हणजे हवामानाचा परिणाम लोकसंख्येवर मोठ्या प्रमाणात दिसतो. तर या पॉइंटमध्ये एक्सप्लेनेशन तुम्ही कसं करणार की ज्या ठिकाणी योग्य हवामान आहे, अति थंड, अति उष्ण हे जे हवामान आहे तिथं अशा ठिकाणी लोकसंख्येचं वितरण फार कमी आढळतं. पण ज्या ठिकाणी लोकांना राहण्यासाठी
लोकांना व्यवसाय करण्यासाठी योग्य असं हवामान असतं, उष्ण आणि त्याचबरोबर दमट हवामान हे योग्य हवामान आहे लोकसंख्येच्या राहणीमानासाठी. तिथं लोकसंख्येचं वितरण मोठ्या प्रमाणात आढळतं. जर तुम्ही डोळ्यासमोर भारताची जर किनारपट्टी जर बघितला, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, केरळ असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल ही जर आपण 7500 किलोमीटरची जर किनारपट्टी जर बघितली तर या राज्यांमध्ये भारतामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. का की कारण का तिथं हवामान खूप चांगल्या पद्धतीचं आहे. तिसरा मुद्दा आहे बघा, पाण्याची उपलब्धता. आता पाणी हे जीवन आहे, सर्वांच्यासाठी पाणी खूप आवश्यक आहे आणि पाण्याची उपलब्धता जिथं असणं तिथं त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला चांगल्या पद्धतीनं आढळून येताना दिसते. आता पाण्याचे सोर्सेस नेमके काय काय आहेत बघा, तर पाण्यांमध्ये नदी हा सगळ्यात मोठा पर्याय आहे आपल्या सगळ्या सर्व भागांमध्ये. जसं आज भारतातली सगळ्यात मोठी नदी आहे गंगा नदी, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नदी आहे गोदावरी नदी. तर या ज्या नद्या आहेत या नद्यांच्या माध्यमातून नदी काठावर किंवा नदीच्या किनारी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. तर नद्या असेल, कॅनल्स असतील, कालवे असतील, त्याचबरोबर तलाव असेल, मोठे मोठे जलाशय असतील, या ठिकाणी जिथं पाण्याची सुविधा मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण आपल्याला मोठं आढळून येताना दिसतं. पण ज्या ठिकाणी पाणीच नाही आहे, जिथं दुष्काळ आहे, त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण आपल्याला कमी आढळताना दिसतं. त्याच्यानंतरला चौथा पॉइंट आहे बघा, मृदा. चौथा पॉइंट आपल्याला मृदा आहे. मृदा म्हणजेच काय बघा की सॉइल, माती. आता मातीचा प्रकार काय आहे की जमीन म्हणजे मृदा. आता मृदा म्हणजे आपल्याकडं एखाद्या ठिकाणी जमीन जर काळी कसदार सुपीक जर असेल तर त्या ठिकाणी शेतीयोग्य जमीन चांगल्या पद्धतीनं शेती करता येते. त्याच्यामुळं ज्या ठिकाणी काळी कसदार अशी जी जमीन आहे त्या ठिकाणी लोक शेती मोठ्या प्रमाणात करतात आणि तिथं लोकसंख्या वाढायचं कारण ठरतं मृदेचं. म्हणून बघा आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा जिल्हा असेल, या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या बऱ्यापैकी आहे. कारण का इथं जी जमीन आहे ती जमीन शेतीसाठी खूप योग्य आहे. म्हणून ज्या ज्या देशांमध्ये जिथं ज्या भागांमध्ये काळी कसदार अशी जमीन आढळते की जिथं चांगल्या पद्धतीनं आपण शेती करतो त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण दिसतं. आता हे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांचं एक्सप्लेनेशन इथं केलेलं आहे बघा, प्राकृतिक रचना आणि भूरूप. मग ह्याच्यामध्ये मैदानी प्रदेशात आणि उताराच्या प्रदेशामध्ये लोकसंख्येचं वितरण दिसतं. दुसरा मुद्दा इथं घेतलेला आहे बघा, हवामान. हवामानाचं बघा, ज्या ठिकाणी योग्य हवामान आहे त्या ठिकाणी लोकसंख्येचं प्रमाण चांगल्या पद्धतीनं दिसतं. पण ज्या ठिकाणी जिथं अनुकूल हवामान नाही आहे, म्हणजे जिथं वाळवंटी भाग आहे आणि जिथं अति थंड भाग आहे तिथं किंवा अति उष्ण भाग आहे त्या ठिकाणी लोकसंख्येचं प्रमाण फार कमी दिसतं. उदाहरणार्थ बघा, राजस्थान सारखा जो भाग आहे हा राजस्थान सारखा भाग जिथं लोकसंख्या कमी आहे असं तुम्ही उत्तर या क्वेश्चन मध्ये लिहू शकता. त्याच्यानंतरला बघा जो चौथा मुद्दा आहे, पाण्याची उपलब्धता. पाणी पण जिथं लागतं तिथं लोकसंख्येचं प्रमाण जास्त असायला पाहिजे. आणि मृदा. हा झाला जो प्रश्न होता लोकसंख्येचा, 8 मार्क्ससाठी होता. बोर्डाला या प्रश्नाला 8 मार्क मिळतात. जे मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे तेच उत्तरामध्ये या मुद्द्यांचं स्पष्टीकरण आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतरला बघा जो दुसरा प्रश्न पडतो ह्याच्याशी विरुद्ध जो दुसरा प्रश्न आहे, हा दुसरा प्रश्न कुठला की लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक. पहिल्यांदा जे आम्ही बघितलं ते प्राकृतिक घटक बघितले, म्हणजे पर्यावरणातून तयार होणारे जे घटक आहेत ते लोकसंख्या वाढीसाठी कारणीभूत असतात. आत्ता जो प्रश्न आपण बघणार आहे मानवी घटक. प्रश्न 2 आहेत 8 मार्काला आणि आजपर्यंत जेवढे बोर्डाचे क्वेश्चन पेपर झाले त्या बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये जो सगळ्यात शेवटचा प्रश्न असतो त्याचा 8 मार्कासाठी, त्या 8 मार्कसाठी एक तर मानवी घटक विचारले जातील, नाहीतर दुसरा तर प्राकृतिक घटक विचारले जातील. म्हणजे आपल्याला हे 2 प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. मागच्या वेळी तुम्हाला प्राकृतिक घटक विचारलेले होते, कदाचित ह्यावेळी मानवी घटक विचारतील. मात्र हे 2 प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक, माणसानं तयार केलेले. ज्यावेळी बघा एखाद्या ठिकाणी मनुष्य आपल्या बुद्धी कौशल्यावर असे काही घटक तयार करतो की त्या ठिकाणी लोकसंख्या आकृष्ट होते, तिथं लोकसंख्या क्राऊड जास्त जातो. हे आहेत घटक लोकसंख्या वाढीचे. आता याच्यामध्ये बघा शेती आहे, खाणकाम आहे, वाहतूक आहे, नागरिकीकरण आहे, राजकीय व शासकीय धोरण आहेत. आता याच्यामध्ये हा शेती,
खाणकाम, वाहतूक, नागरिकीकरण आणि राजकीय घटक आणि शासकीय धोरण, हे जे घटक आहेत हे माणसानं तयार केलेले आहेत. मागच्या प्रश्नामध्ये आपण प्राकृतिक घटक, पर्यावरणानं तयार केलेल्या घटकांचा परिणाम लोकसंख्येवर कसा पडला, आणि आता आपण बघायचं आहे की मानवी घटक जे माणसानं तयार केलेले आहेत. आता याच्यामध्ये पहिला घटक आहे शेती. तर शेती माणसानं तयार केली. जमीन होती, ती जमिनीचा भाग त्यानं घेतला आणि त्या घेतल्यानंतरला त्या जमिनीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं अवजारांचा, पारंपरिक अवजार असतील, त्याचबरोबर आजच्या जर युगामध्ये जर बघितलं तर ट्रॅक्टर आहे, जेसीपी आहे, आधुनिक यंत्रांचा आणि तंत्रांचा वापर करून त्यानं जमीन व्यवस्थित तयार केली आणि शेती केली. मग आज जिथं शेती योग्य जमीन नव्हती तिथं सुद्धा त्यानं शेती तयार केलेली आहे योग्य, आणि त्या ठिकाणी तो शेती खूप चांगल्या पद्धतीनं करतो. आज या मुद्द्यामध्ये बघा, आज शेतीमध्ये खत आणि जलसिंचनाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. आजचा जर तरुण आहे तर तरुण, आज पूर्वी कसं होतं की इंजिनियर, डॉक्टर, वकील अशा ठिकाणी लोक काम करायला जास्त प्रेफरन्स देत होते, कारण का तिथं जास्त पैसा आहे. पण आज जर बघितला तर आज जर इस्रायल सारखा देश शेतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं बदल करतो, अतुलनीय बदल करतो. जर आज आपल्या भारतामध्ये आज भारताला एक देवाची देणगी लाभलेली आहे, कारण का आज अनेक देशांमध्ये शेती तयार करायसाठी वातावरण तयार केले जातं, पण आज भारताला प्रत्येक राज्याचं वातावरण त्या त्या राज्याच्या पिकासाठी अनुकूल आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतीचं उत्पादन घेतलं जातं. तर अशा पद्धतीनं आज जलसिंचन आणि खत यांचा वापर करून शेतीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणात शेतीतून मिळायला लागलेले आहेत, चार पैसे मोठ्या प्रमाणात शेतीतून मिळायला लागलेले आहेत. आणि म्हणून ज्या ठिकाणी शेती योग्य आहे त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण आपल्याला आढळून येतं. म्हणजे उत्पादन वाढतं, त्यामुळं बघा लोकांचा जो कल आहे शेतीकडे झालेला आहे आणि ज्या ठिकाणी चांगली शेती आहे त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण आपल्याला जास्त आढळून दिसतं. दुसरा मुद्दा आहे बघा खाणकाम. दुसरा मुद्दा आहे आपल्याला खाणकाम करायचा. पहिला मुद्दा झाला शेती, दुसरा आहे खाणकाम, मायनिंग. ज्या ठिकाणी खनिजांची उपलब्धता आहे. आज बघा खाणकाम म्हणजेच नेमकं काय की पृथ्वीच्या पोटामध्ये काही मिनरल्स आहेत, काही खनिज आहेत. मग खनिजे म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये सोनं असेल, चांदी असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, दगडी कोळसा असेल, अशी अनेक खनिजे आहेत. मग ही खनिजे पृथ्वीच्या पोटामध्ये आहेत. आज बरेचसे जर आज छोटा नागपूरचं जर पठार जर बघितला तर तिथं कोणत्याही प्रकारच्या पाण्याच्या सुविधा नाही आहेत. अतिउष्ण असं वातावरण आहे. किंवा इराण, इराक, अफगाणिस्तान, कझाकिस्तान, तुर्किस्तान या ठिकाणी कुठेही पाऊस पडत नाही किंवा शेती नाही आहे, पण तरीसुद्धा तिथं लोकसंख्या का, कारण का तिथं मायनिंग आहे, खाणकाम आहे. आज जगामधले सगळ्यात जास्त जी इंधनं आहेत, पेट्रोल आणि डिझेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे नॅचरल गॅसेस आहेत, हे या आखाती देशांमध्ये मिळतात. मग तिथं लोकसंख्या का वाढली, कारण का मायनिंग आहे तिथं. मग ज्या ठिकाणी खनिजांची उपलब्धता आहे तिथं उद्योग उभारले जातात. इथं काय केले जातात, उद्योग उभारले जातात आणि उद्योग उभारल्यामुळे लोकांना रोजगार मिळतो. आज जर बघितला तर तुम्ही इराण, इराक, अफगाणिस्तान, कझाकिस्तान, तुर्किस्तान या ठिकाणी तेलाच्या विहिरी आहेत, वेगळ्या प्रकारचे खनिजाचे साठे मोठे मोठे आहेत. त्यामुळं बरेचसे जे इंजिनियर्स लोक आहेत, रिसर्च पर्सन लोक आहेत की तिथं जातात रोजगार मिळायसाठी, मोठ्या पगाराची तिथं अपेक्षा असते आणि तिथं ते जातात आणि त्यांना मोठा पगार मिळतो. म्हणजेच बघा ज्या ठिकाणी खाणकाम आहे तिथं कुशल कामगारांची आवश्यकता असते. कुशल कामगार आणि अकुशल कामगार यांच्या वस्त्या तिथं तयार होतात आणि खाणकाम जिथं आहे तिथं लोकसंख्या ऑटोमॅटिकली वाढली जाते. आता तिसरा मुद्दा आहे बघा वाहतूक. तिसरा मुद्दा आहे वाहतुकीचा, ट्रान्सपोर्ट. आज 21व्या शतकामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ट्रान्सपोर्ट. ज्या देशामध्ये वाहतूक आहे तो देश खूप पुढे जातो असं म्हटलं जातं. आता वाहतुकीमध्ये बघा 3 प्रकार आहेत. एक म्हणजेच भूवाहतूक जी जमिनीवरून केली जाते, त्याच्यामध्ये परत 2 प्रकार आहेत, एक रस्ते वाहतूक आणि लोहमार्ग वाहतूक. भूवाहतुकीमध्ये 2 प्रकार आहेत, एक रस्ते वाहतूक आणि दुसरं रेल्वे वाहतूक. त्याच्यानंतरला दुसरा प्रकार आहे वाहतुकीचा तो जलमार्ग, जलवाहतूक ज्याला म्हटलं जातं, जो पाण्यातून केला जातो. त्याच्यात पुन्हा 2 प्रकार आहेत, अंतर्गत जलवाहतूक आणि त्याचबरोबर समुद्राच्या सागरी जलवाहतूक. जे नद्या, कालवे, तलावांच्या माध्यमातून जी वाहतूक केली जाते त्याला अंतर्गत वाहतूक म्हटली जाते आणि जे समुद्रातून केली जाते वाहतूक त्यांना सागरी वाहतूक असं म्हटलं जातं.
त्याच्यानंतरला बघा तिसरी वाहतूक आहे जी सगळ्यात श्रेष्ठ समजली जाते, स्पीड वाहतूक समजली जाते, ती म्हणजे हवाई वाहतूक. मग या सगळ्या प्रकारच्या वाहतुकींचा सोर्स ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्या देशामध्ये किंवा त्या भागामध्ये लोकसंख्येचं वितरण मोठ्या प्रमाणात आढळतं. ही वाहतूक सुद्धा माणसानंच तयार केलेली आहे. म्हणजे जिथं वाहतुकीचं जाळं मोठ्या प्रमाणात तिथं लोकसंख्येचं प्रमाण मोठं. जर उदाहरणार्थ जर बघितला तर मुंबई सारख्या ठिकाणी जलवाहतूक आहे, रेल्वे वाहतूक आहे, हवाई वाहतूक आहे, रस्ते वाहतूक आहे. ह्या सगळ्या वाहतुकींचा संगम आहे. चेन्नई सारखा जो भाग आहे, चेन्नई सारखं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा, कोलकात्यासारखं ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा, वॉशिंग्टन असेल, लंडन असेल, या भागांमध्ये वाहतुकीच्या सर्व पर्याय खुले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा विकास झालेला आहे आणि म्हणून तिथं लोकसंख्येचं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतं. मग वाहतूक सुद्धा लोकसंख्येवर परिणाम करत असतं. त्याच्यानंतरला बघा चौथा घटक आहे नागरिकीकरण. अर्बनायझेशन म्हटलं जातं त्याला, नागरिकीकरण. आज हे माणसानंच तयार केलेलं आहे. आज बघा एक अशी 2 गावं आहेत, या 2 गावामध्ये एका गावामध्ये काही सुधारणा केल्याच नाहीत, पण दुसरे एक गाव आहे त्या गावामध्ये जर आपण रस्ते वाहतूक केली, त्याचबरोबर तिथं मॉल्स तयार केले, तिथं चांगल्या प्रकारच्या हॉस्पिटलच्या सुविधा केल्या, वॉट एव्हर ऑल फॅसिलिटीज आर अवेलेबल, म्हणजे जिथं सगळ्या प्रकारच्या सुविधा म्हणजे अवलंबून असतात तिथं प्रस्थापित होतात त्या ठिकाणी लोकसंख्या वाढते. मग आज भारतामध्ये किंवा जगामध्ये अशी काही ठिकाणं आहेत, त्या ठिकाणांमध्ये सुविधा आपण पुरवलेल्या आहेत. मेट्रो पुरवलेला आहे, त्याचबरोबर बघा गार्डन्स तिथे केलेले आहेत, मेडिकल फॅसिलिटीज केलेल्या आहेत, एज्युकेशन फॅसिलिटीज पुरवलेल्या आहेत, सरकारी म्हणजे जे गव्हर्नमेंट फॅसिलिटीज असतात म्हणजे सरकारी कार्यालय तिथं पुरवलेले आहेत. म्हणजे सगळं एकाच छताखाली जिथं पुरवलेलं आहे त्या ठिकाणी नागरिकीकरण लोक करतात. म्हणजे लोकांना एक उच्च राहणीमान पाहिजे असतं, लोकांच्यासाठी सगळ्या सुविधा पाहिजे असतात आणि त्याच्यामुळं लोक तिकडं जातात आणि तिथली लोकसंख्या वाढते. म्हणजे माणसानं एका ठिकाणी सर्व सुविधा जर उपलब्ध करून जर दिल्या, मग त्या सुविधांमध्ये रस्ते वाहतूक असेल म्हणजे सगळ्या वाहतुकीच्या सुविधा आल्या, त्याचबरोबर का मेडिकल फॅसिलिटी वैद्यकीय सुविधा आल्या, मनोरंजनाच्या सगळ्या प्रकारच्या सुविधा आल्या, शिक्षणाच्या सगळ्या सुविधा आल्या आणि सरकारी कार्यालय सगळ्या एका ठिकाणी आली. या सगळ्या सुविधा मिळाल्या म्हणजे तिथं नागरिकीकरण झालं, नगर वसलं, तिथं मोठं नगरांचा विकास होत गेला. आज जर पुणे जर बघितला तर पुणे हे पुणेच होतं, पण पिंपरी चिंचवड सारखं त्याच्या बाजूला तयार झालं म्हणजे तिथं नगर वसत आल्यात, पिंपरी चिंचवड महानगरपालिका झाली. मुंबई सारखी एक छोटीशी कोळ्यांची वस्ती असणारं ठिकाण होतं, पण तिथं उद्योगधंद्यांचा विकास झाला, तिथे सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि मुंबईचं मोठं महानगर तयार झालं. म्हणून जिथं नागरिकीकरण झालेलं आहे तिथं लोकसंख्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढून येतं. आता 5वा घटक आहे बघा राजकीय घटक आणि त्याचबरोबर शासकीय धोरण. तुमच्या मनामध्ये एक असा प्रश्न पडला असेल की राजकीय घटक पॉलिटिक्स आणि शासकीय धोरण म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिसी, याचा परिणाम कसा लोकसंख्येवर पडला असेल? 100% पडतो. जर आपण बघितलं 1947ला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्य झाल्यानंतरला आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतरला काही आधी स्वातंत्र्य व्हायच्या पूर्वी भारताची फाळणी झाली. या फाळणीमध्ये हिंदुस्थान पूर्वी होता, तो हिंदुस्थानाचा बंटवारा झाला. पाकिस्तान, आपल्या भारतामधले जे काही मुस्लिम लोक होती ती पाकिस्तानमध्ये गेली, पाकिस्तानमधले काही जे हिंदू लोक होती ती भारतामध्ये आली. म्हणजे हा राजकीयच उद्योग होता आणि या राजकीय कारणांच्यामुळं पाकिस्तानमधले जे काही हिंदू होते ते भारतात आले, म्हणजे भारतातली लोकसंख्या वाढली, किंवा भारतामधले काही मुस्लिम लोक ती पाकिस्तानमध्ये गेली, त्यामुळे तिथल्या भागातली लोकसंख्या वाढली. असे राजकीय घटक सुद्धा लोकसंख्या वाढीवर परिणाम करतात. आता सध्याचं जर उदाहरण जर घेतला तर रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध झालं, या रशियन हे राजकीय मतभेदामार्फत झालं. काही युक्रेनची लोक देश सोडून दुसऱ्या देशांमध्ये गेली, म्हणजे तिथली लोकसंख्या कमी झाली, पण जिथं सोडून गेली जिथं गेली तिथली लोकसंख्या वाढली. त्याच्यानंतरला बघा अफगाणिस्तान आणि अमेरिका यांचं युद्ध, म्हणजे हे राजकीय घटक सुद्धा एखादी लोकसंख्या वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. आता शासकीय धोरण म्हणजेच नेमकं काय? आता इथं दिलेलं बघा जपान, तुमच्या पुस्तकामध्ये बघा जपानची राजधानी आहे टोकियो. शासकीय धोरण, आज एका ठिकाणी लोकसंख्या अशी वाढत चाललेली आहे, झपाट्यानं वाढत चाललेली आहे की त्यामुळं प्रॉब्लेम काय व्हायला लागलाय की प्रत्येक, आज सपोज
मुंबईसारख्या ठिकाणी लोक सतत नोकरीसाठी वेगळ्या प्रकारच्या कारणांसाठी जाऊन तिथं राहायला लागलेले आहेत, पण एखाद्या ठिकाणी ताण पडतो त्या गोष्टीला, पाणी पुरवठ्याला ताण पडतो, वीज पुरवठ्याला ताण पडतो, जागा जी राहण्याची असते त्या राहण्याच्या जागेला ताण पडतो. आणि यामुळे होतंय काय की एखाद्या ठिकाणी सतत लोक जर राहत जर गेली तर त्या ठिकाणच्या गावाला किंवा त्या शहराला या सगळ्या सुविधांच्यावर ताण पडतो आणि मग परिणाम वेगळा होतो. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढते, प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढतं. म्हणून आज जपान देशानं काय केलं की टोकियो ही जपानची राजधानी आहे म्हणून त्यांनी एक पॉलिसी तयार केली, शासकीय धोरण तयार केलं. जो जपानमधून टोकियो शहरातून सोडून जाईल बाहेर त्याला एक विशेष अनुदान दिलं जाईल. म्हणून जपानने काय केलं की छोडो टोकियो अशी भूमिका तयार केली. म्हणजे टोकियो सोडून तुम्ही दुसरीकडे जावा, तुम्हाला सरकारमधून तुम्हाला काहीतरी अनुदान भेटेल. म्हणजे एखाद्या ठिकाणी लोकसंख्या कमी करण्यासाठी सुद्धा शासकीय धोरणं वापरली जातात किंवा एखाद्या ठिकाणी लोकसंख्या वाढवायसाठी सुद्धा शासकीय धोरणं राबवली जातात. अशा प्रकारचे दोन महत्त्वाचे प्रश्न बाळांनो तुम्हाला सांगितलेले आहेत की पहिला जो प्रश्न जो आपण मागं बघितला की लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक 4 आहेत आणि लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक ह्यूमन फॅक्टर्स हे किती आहेत बघा 5 आहेत. ह्या दोन्ही प्रश्नांच्या पैकी एक प्रश्न बोर्डाला पडतो म्हणजे पडतोच. आता दुसरा आपण बघायचं आहे बघा. आता दुसऱ्यांमध्ये आपण बघायचं आहे की ज्या देशात आता लोकसंख्या भाग 2 पॉप्युलेशन पार्ट सेकंड. पहिला आपण बघितला लोकसंख्या भाग 1, आता बघायचं आहे लोकसंख्या भाग 2. आता या टॉपिक मध्ये आपल्याला जगामध्ये वयोरचना असते. आता एकामध्ये या ह्याच्यामध्ये लिंगरचना असते, त्याच्यानंतरला साक्षरता आणि शिक्षण असतं, त्याच्यानंतरला व्यावसायिक संरचना असते, त्याच्यानंतरला लोकसंख्येची ग्रामीण आणि शहरी रचना. हे या मुद्द्यांचा आपण अभ्यास या टॉपिकमध्ये करायचा आहे. पण या टॉपिकमध्ये असं आहे, सगळ्यात महत्त्वाचं एक वाक्य आहे या टॉपिकमध्ये की ज्या देशामध्ये बालकांची संख्या जास्त आणि वृद्धांची संख्या जास्त त्या देशाला प्रगतीला थोड्या बाधा येतात. कारण का बालक हे बालक असतं. कारण का या बालकांमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त एज्युकेशनसाठी ही बालक असतात, दुसऱ्यावर डिपेंड असतात ती. त्याचबरोबर वृद्ध सुद्धा, एखादा वयोवृद्ध माणूस म्हणजे वय वर्ष 60 झाल्यानंतरला वृद्ध होतो, म्हातारी लोक होतात. हे जे दोन भाग आहेत बालक आणि वृद्ध हे फक्त आणि फक्त दुसऱ्यांच्यावर अवलंबून असतात. ही देशाच्या कोणत्याही कामासाठी येत नाही. हे जे दोन घटक आहेत बालक आणि वृद्ध हे फक्त दुसऱ्यावर अवलंबून असतो, देशाला त्यांच्यावर खर्च जास्त करता येतं. म्हणून असं म्हटलं जातं की ज्या देशामध्ये बालकांची संख्या आणि वृद्धांची संख्या जास्त असते त्या ठिकाणी त्या देशाला प्रगतीला थोड्याशा बाधा येतात. पण ज्या देशामध्ये वयोगट 15 ते 59 बघा मी काय म्हणतोय की ज्या देशामध्ये 15 ते 59 15 to 59 स्टेजमध्ये या वयोगटामध्ये लोकसंख्या जास्त ज्या देशामध्ये आहे तो देश क्रियाशील देश असतो. कारण काय हे काम करणारी लोक आहेत, लक्षात काय, प्रोडक्ट वेगळ्या प्रकारचे काम क्रियाशील. त्याचबरोबर बघा ज्याला असं म्हटलं जातं की मॅन पॉवर मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून बघा आज एखाद्या देशामध्ये जर असं म्हटलं की हा घटक जर जास्त असेल, क्रियाशील घटक हा जास्त आहे, ॲक्टिव्ह पर्सन्स, तर त्या देशामध्ये ही लोक संशोधन करू शकतात, काम करू शकतात, देशाचं उत्पादन वाढवू शकतात. आज एखादा देश प्रगती कधी करतो ज्यावेळी त्या देशातली लोक प्रगती करतात. प्रगती करणारा वयोगट कुठला असतो, बालक आणि वृद्ध प्रगती करत नाहीत. प्रगती करतात 15 ते 59 वर्षापर्यंतची लोक, काहीतरी ती काम करतात. म्हणून आज बघा आपल्या भारतामध्ये तरुणांचा देश म्हणून आपल्या भारताला संबोधलं जातं. आज जग आपल्या भारताकडं वेगवेगळ्या योजनांसाठी बघत असतो, कारण का संशोधन मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये होत चाललेले आहेत. म्हणून ज्या देशामध्ये 15 ते 59 वयोगटाची लोकसंख्या जास्त तो देश खूप क्रियाशील असतो, प्रगतीपदावर जात असतो. आणि उलट ज्या देशामध्ये बालक आणि वृद्ध जास्त त्या देशाची प्रगती खुंटते, थांबते, कारण का त्यांचा आर्थिक भार सहन करावा लागतो. आता दुसरी गोष्ट, फक्त 15 ते 59 वयोगट असून फक्त चालत नाही, ती लोकसंख्या एज्युकेटेड पाहिजे, म्हणजे साक्षर पाहिजेत. आज बघा साक्षर ज्यांना
लिहिता आणि वाचता येते किंवा गणिती प्रक्रिया करता येते ती लोकसंख्या म्हणजे साक्षर. आज लोकसंख्या भरपूर आहे, पण त्या लोकसंख्येला लिहिता वाचता जर येत नसेल किंवा गणिती प्रक्रिया करता जर येत नसतील तर ती लोकसंख्या त्या देशाला काहीही करू शकत नाही. म्हणून आज सगळ्या जगांमध्ये एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे. लक्षात आलं काय? म्हणून असं म्हटलं जातं की शिक्षण एक वाघिणीचं दूध आहे, जो कोण पितो तो गुरगुरतोच. ओके, ही जोकचा भाग होता हा. पण आता एक लक्षात घ्या की वयोरचना हा जो घट आहे त्याचबरोबर बघा आता इथे दिलेला आहे बघा, 15 ते 59 वयोगटापर्यंतचा जो घटक आहे तो क्रियाशील घटक म्हणून समजला जातो. लोकसंख्या तिथं जी जास्त असते त्या देशाची प्रगती होते. म्हणजे वयोरचना हा खूप मोठा भाग आहे. आता या वयोरचनेमध्ये आपल्याला काय करता येतं? पहिला असतं अर्भक, स्टेज वाईज आहे बघा. पहिला आहे अर्भक, त्याच्यानंतरला येतं बालक, त्याच्यानंतरला येतं कुमार अवस्था, नंतर मग युवक, प्रौढ आणि वृद्ध. हे असं बघा 1 2 3 4 5 6 अवस्थातून जातो माणूस. म्हणून बघा ह्या स्टेजमध्ये जी लोकसंख्या आहे तो देश खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करतो. त्याच्यानंतरला बघा आपल्याला सगळ्यात जो महत्त्वाचा प्रश्न बघायचा आहे, महत्त्वाचा जो बोर्डाला बऱ्याचशाच वेळी विचारलेला आहे, बऱ्याचशाच वेळीला विचारलेला आहे बोर्डाला, तर हा प्रश्न मनोऱ्याचे 3 प्रकार, मनोऱ्याचे पिरॅमिड्स, टाइप्स ऑफ पिरॅमिड्स. लक्षात आलं का? मनोऱ्याचे प्रकार हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आता तुमच्या डोक्यामध्ये असं असेल की पिरॅमिड्स किंवा मनोरा म्हणजे नेमकं विषय काय आहे. ते डायग्राम आहे ते मी म्हणजे काढून तुम्हाला इथं दाखवतो. तर ते पहिल्यांमध्ये बघा की मनोऱ्याचे 3 प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे विस्तारणारा, दुसरा आहे संकोचणारा आणि तिसरा आहे स्थिरावलेला. आता हे मनोरा म्हणजे नेमकं काय आहे, काय संबंध आहे ह्याचा? तर आहे जसं मी तुम्हाला मगाशी वयोरचना सांगितली, या सांगितल्यामध्ये अर्भक पहिला येतं, अर्भक आल्यानंतरला मग ते बालक होतं. म्हणजे अशा अवस्था चालू होतात, प्रौढावस्था आहे, युवक अवस्था येते, युवक झाल्यानंतरला प्रौढावस्था येते, अशातून वृद्धावस्था होते. अशा अवस्थातून माणसं जात असतात. मग ज्या देशामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर, स्त्रियांचं प्रमाण आणि पुरुषांचं प्रमाण हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जनगणना जी केली जाते की ज्या देशामध्ये स्त्री पण केवढ्या आहेत आणि पुरुष पण केवढे आहेत हे पाहिलं जातं आणि त्याच्यानुसार आपल्या देशाची इक्वल, म्हणजे आज तुमच्या डोक्यामध्ये असा एक प्रश्न पडला असेल की लोकसंख्या एखाद्या देशाला प्रगतीपथावर सुद्धा घेऊन जाते आणि एखादी लोकसंख्या त्या देशाला खाली सुद्धा ओढते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून बघा मनोऱ्याचे 3 प्रकार दिलेले आहेत. स्थिरावलेला पहिला प्रकार आहे विस्तारणारा, स्प्रेड होतो तो, कन्स्ट्रक्टिव्ह संकोचणारा आणि स्टेबल म्हणजे स्थिरावलेला, असे 3 प्रकार आहेत. त्या 3 प्रकारांचं आपण इथं स्पष्टीकरण बघायचं आहे. बोर्डाला हा 4 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो की मनोऱ्याचे 3 प्रकार स्पष्ट करा. तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे बघा विस्तारणारा, दुसरा प्रकार आहे संकोचणारा आणि तिसरा आहे बघा स्थिरावलेला. आता मी तुम्हाला इथं फक्त एक थोडक्यात सांगतो. पहिला जो प्रकार आहे बघा हा पहिला प्रकार आहे. थोडंसं डिजिटल आपल्याकडे बोर्ड असल्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये ॲक्युरेसी येत नाही, पण तुम्ही थोडंसं समजून घ्या. इथं मेल म्हणजे पुरुषांची संख्या आणि इथं आहे फिमेल. ओके, तर हा जो पहिला प्रकार आहे बघा विस्तारणारा. आता विस्तारणारा म्हणजेच नेमकं काय की इथं जन्मदर पण जास्त आहे आणि मृत्यूदर पण जास्त आहे. आता इथं आहे बघा जन्मदर म्हणजे हे इथून वाढलेला आहे बघा, ही स्टेज आहे, ही वाढीव आहे, हे वाढलेलं आहे बघा. परत वरती जसं जाईल म्हणजे इथं 0 अवस्था होती, इथं वय वर्ष होतं 10, इथं होतं 15, इथं होतं 20, हे असे वाढत गेले आणि इथं वय वर्ष 60 आणि 70 म्हणजे हे म्हातारे झाले बघा. म्हणजे इथं बघा जसं जन्माचं प्रमाण जास्त आहे ना तसं इथं मृत्यूचं प्रमाण सुद्धा जास्त आहे या मनोऱ्यामध्ये. ओके, तर एखाद्या देशामध्ये जन्मदर जास्त आहे पण मृत्यूदर पण जास्त आहे, पण त्या देशाला तसा काय फायदा होतच नाही. मनोरा म्हणजेच पहिला विस्तारणारा. मी या मनोऱ्यामध्ये असे दिसून येते की जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही जास्त असतात. हा मनोरा विस्तारावरून वरती शीर्षकाकडे खालून विस्तारित होत जातो, पण इकडे निमुळता होत गेलेला आपल्याला दिसून येतो. हा जो मनोरा आहे तो इथून जन्म झाला, स्टार्ट झालं, इथून स्टार्ट झाला जन्मदर, हे
पुरुष आहेत आणि या स्त्री आहेत. पण जसं जसं वर ह्यांची वय वाढत वाढत जातील मृत्यूचं प्रमाण इथं वाढलं. हा ही मनोरा, पहिला मनोरा. जन्मदर पण जास्त आणि मृत्यूदर पण जास्त या मनोऱ्यामध्ये दाखवलं जातं. आणि ही स्थिती ज्या देशामध्ये आहे त्या देशामधला विस्तार किंवा त्या देशाची प्रगती खूप खुंटलेली असते. आता दुसरा प्रकार आहे बघा. आता संकोचणाऱ्यामध्ये आपल्याला दिसतं की सेम असंच काढायचं आहे संकोचणाऱ्यामध्ये. आता संकोचणाऱ्यामध्ये बघा की असे दिसून येते की वृद्धांची संख्या इथं जास्त आहे आणि तरुणांची संख्या कमी आहे. आता संकोचणाऱ्यामध्ये असा येतो डायग्राम. आता हा आहे संकोचणारा. आता या ह्याच्यामध्ये बघा हे दराचं जे प्रमाण आहे हे इथून स्टार्ट होतं. जन्मदराचं इथून स्टार्ट होतं बघा. हा जन्मदर हा वाढत वाढत गेला. पण बघा हा जो आतमध्ये गेलेला भाग आहे. आता मी पुन्हा एकदा जरासं हे करतो. हा भाग. तर या भागामध्ये तुम्हाला जो संकोचणारा जो दिसतो, ह्या संकोचणारा म्हणजे नेमकं काय की याच्यामध्ये वृद्धांची संख्या जास्त आहे या देशामध्ये. आता वृद्ध इथं जास्त झालेले आहेत बघा. मगाच्या नकाशामध्ये आपण बघितलं, मनोऱ्यामध्ये बघितलं की असा होता तो मगाचा जो होता तो, हा 1 नंबरचा जो होता तो. ह्याच्यामध्ये बघा हे कमी होतं, हे प्रमाण कमी होतं. पण आता बघा ही स्टेज इथं वाढलेली आहे, वृद्ध इथं जास्त आहेत या ह्याच्यामध्ये. पण हा जो मधला जो स्टेज आहे, हा जो मधला स्टेज हा तरुण वर्ग आहे. म्हणजे इथं बघा 15 ते 59 हा जो वयोगट आहे इथं आहे. इथं जन्मदर सुद्धा आणि मृत्यूदर सुद्धा, सॉरी जन्मदराचं प्रमाण इथं बघा किती आहे आणि हा घटक किती जो देशाला महत्वाचा लागतो. हा एखाद्या देशाला या ह्याचं प्रमाण जास्त लागतं. तर या ह्याच्यामध्ये जो संकोचणारा मनोरा आहे, ज्या देशांमध्ये अशी कंडिशन असतं तो खूप प्रॉब्लेम असतं. कारण का बघा इथं काम करणारी लोकसंख्या एखाद्या देशाला लागते, तो घटक पाहिजेत आहे. आणि जो तिसरा येतो बघा, तो तिसरा मनोरा असा आहे ज्याला म्हणतात स्थिरावलेला. या स्थिरावलेल्या मनोऱ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे हे जर प्रमाण जर तुम्ही बघितला इथलं मधलं, या ह्याच्यामध्ये 50 to 59 ओके, याचं प्रमाण इथं जास्त आहे. म्हणजे जर तुम्हाला जर वाटलं की एखादा देश कुठल्या स्थितीमध्ये असला पाहिजे, तर स्थिरावलेल्या स्थितीमध्ये एखादा देश असणं गरजेचं आहे. पहिला जो स्टेज होता विस्तारणारा, तो बघा खालून म्हणजे जो पायातून असा वरवर गेला, पण वरती म्हणजे वृद्ध लोक होती ती फारच कमी आहेत. हा जो घटक होता दुसरा संकोचणारा, याच्यामधले जो मधला स्पेस आहे जिथं क्रियाशील घटक पाहिजेत आहेत ते फार कमी आहेत. आणि जो नंतर शेवटचा जो आहे हा जो स्थिरावलेला हा खूप चांगला आहे. म्हणून जर तुम्हाला जर विचारलं तर आज जगामध्ये एखादा जो देश असेल, या देशामध्ये जो स्थिरावलेला जो घटक आहे हा घटक एखाद्या देशामध्ये असणं फार गरजेचं आहे. तरच तो देश खूप प्रगती मोठ्या प्रमाणात करू शकतो. ओके, आता त्याच्यानंतरला बघा आपल्याला लिंगरचना बघायची आहे. लिंगरचना म्हणजेच नेमकं काय, एक शॉर्ट नोटला तुम्हाला विचारलं जातं लिंगरचना म्हणजे काय की एखाद्या देशामध्ये स्त्रियांची आणि पुरुषांची लोकसंख्येमध्ये असणारं प्रमाण म्हणजे लिंगरचना. 1000 पुरुषांच्या पाठीमागे एकूण स्त्रिया किती आहेत ते आपण लिंग गुणोत्तरानुसार आपण कळतो. तर आज बघा की लोकसंख्या जर जागतिक लोकसंख्या जर बघितली तर जागतिक लिंग लोकसंख्या किती आहे बघा, 1000 पुरुषांच्या दर 1000 पुरुषांच्या पाठीमागे 990 आहेत. जेवढ्या स्त्रिया असणं गरजेचं आहे तेवढेच पुरुष सुद्धा असणं फार गरजेचं आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा यांचं जे स्त्री गुणोत्तर प्रमाण आहे
म्हणजे लिंग गुणोत्तर प्रमाण आहे ते फार कमी आहे. कारण का बरेचसे जे लोक आहेत, पुरुष लोक आहेत, ते मुंबईसारख्या ठिकाणी कामाला गेलेले आहेत. त्यामुळे स्त्रियांचं प्रमाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसतं. पण एखादा देश जर इक्वल लेवलवर जर जायचं जर असेल, प्रगतीपथावर जर जायचं जर असेल, की जेवढे पुरुष आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये स्त्रिया असणं फार गरजेचं असतं. आता लोकसंख्येचा लाभांश ही टीप द्यायला हा प्रश्न पडतो. लोकसंख्येचा लाभांश, ओके, हा लोकसंख्येचा जो लाभांश आहे तो म्हणजे नेमकं काय? लाभांश जसं बघा, तुम्ही एखाद्या बँकेमध्ये एखाद्या पैशाची जर ठेव ठेवल्यानंतर तुम्हाला त्याचं व्याज मिळतं, म्हणजे त्या रकमेचा तुम्हाला लाभांश मिळाला. सेम तसंच आहे, एखाद्या देशाची लोकसंख्या त्या देशाला लाभलेला लाभांश असतो. आता मी तुम्हाला इथं सांगतो की 0 ते 10 वयोगट, त्याच्यानंतरला 10 ते 20 वयोगट, त्याच्यानंतरला 20 वयोगट ते 40, मी ते मुद्दाम बदलून ठेवलेला आहे, 40 केले, 40 ते 60 हे जो वयोगट आहे. आता एक लक्षात घ्या, हा जो वयोगट आहे, ज्या देशामध्ये हा वयोगट जास्त, त्याचबरोबर इथं स्त्री आणि इकडं पुरुष हे सुद्धा असणं फार गरजेचं आहे. ज्या देशामध्ये या वयोगटाची लोकसंख्या जास्त आहे म्हणजे त्या देशाला या लोकसंख्येचा लाभांश मिळाला. आता तुम्ही लाभांश म्हणजे लोकसंख्येचा का, की आज तुम्ही म्हणता की आज एखाद्या देशामध्ये सायंटिस्ट सुद्धा असणं फार गरजेचं आहे. डोंट डिपेंड ऑन अदर्स. आज आपण दुसऱ्यावर अवलंबून अजिबात राहता कामा नये. आज पूर्वी बघा आपला भारत देश इतर देशांच्यावर अवलंबून होता, पण आज भारत स्वतः आपण बऱ्याचशाच गोष्टी तयार करायला लागलेला आहे. आपल्या स्पेसमध्ये सॅटेलाइट्स गेलेले आहेत. आज संरक्षण विभागामध्ये आपण खूप स्ट्रॉंग आहोत. सगळ्या बाबतीमध्ये रिसर्चमध्ये आपण स्ट्रॉंग आहोत. शेतीमध्ये खूप प्रगती मोठ्या प्रमाणात होत चाललेली आहे. ह्याचं कारण असं की आमच्या देशातली लोकसंख्या खूप चांगल्या पद्धतीनं काम करते. आमच्या देशामध्ये क्रियाशील लोकसंख्या जास्त आहे, म्हणजे लोकसंख्येचा लाभांश आपल्या देशाला मिळतोय. आज कोविड सारखी जी लस आपल्या देशातल्या सायंटिस्ट लोकांनी तयार केली आणि इतर देशांना आपण ती दिली, म्हणजे आज भारताकडून इतर देश काहीतरी भविष्यातल्या चांगल्या योजना पाहतात आमच्या देशाकडून. म्हणजे आमच्या देशातली लोकसंख्या म्हणजे आमच्या देशाला मिळालेला लाभांश आहे. तुम्हाला टीप लिहायला प्रश्न पडला जातो की लोकसंख्येचा लाभांश म्हणजे नेमकं काय. आता ह्याच्यामध्ये बघा, एखाद्या देशाच्या वयोरचनेमध्ये बदल होत जातो. म्हणजे आता मी तुम्हाला तिथं दाखवले बघा, 0 ते 10 वर्ष, 10 ते 20 वर्ष, हा शिक्षण घेणारी लोकसंख्या आहे. ही शिक्षण घेणारी लोकसंख्या, शिक्षण सुद्धा फार गरजेचं आहे. शिक्षण जर चांगलं दिलं तर हीच पिढी इथं सायंटिस्ट, डॉक्टर्स, इंजिनियर्स होऊ शकते. पण ही पिढी नुसतं आता शिक्षण घेते, त्यामुळे ह्याचा फायदा होत नाही, नंतर पुढील आयुष्यात होतो. पण हिथं जो होतो तो मोठ्या प्रमाणात होतो. आता आज वयोरचनेमध्ये जर बदल जर घडला तर अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडतो. आज एखाद्या देशामध्ये जर वयोरचनेमध्ये जर बदल जर घडला तर आज तुम्हाला एक उदाहरण मी देतो की चीनसारखा जो देश आहे तो समृद्ध आहे सगळ्या बाबतीत, पण काही वेळेला मागील काही 10 वर्षामध्ये चीननं एक स्ट्रिक्टली धोरण राबवलेलं लोकसंख्येच्या बाबतीत, पण त्याचा फटका त्यांना पुढील ह्याच्यामध्ये स्टेबल असली पाहिजेत. जेवढी बालकं आहेत तेवढेच बघा, म्हणजे बघा जसं अर्भक आहे तेवढीच बालक असली पाहिजेत, तेवढीच युवक असली पाहिजेत, तेवढी प्रौढ अवस्थेमध्ये झाली पाहिजेत, ही सायकल प्रॉपर झाली पाहिजेत. जर आज बघा एक 5 ते 10 वर्षाचा जर गॅप जर झाला लोकसंख्येमध्ये, क्रियाशील लोकसंख्या जर तिथं राहिली नाही त्या देशामध्ये, तर त्या देशाला अर्थव्यवस्थेमध्ये मोठा फटका बसतो. आज बऱ्याचशाच ठिकाणी देशामध्ये जे कामगार वर्ग आहेत ते कामगार वर्ग मिळत नाही आहेत. आज आपल्या देशाची लोकसंख्या भरपूर आहे, कामगार वर्ग भरपूर आहे, त्यामुळे आपल्या देशाला कोणत्याही प्रकारची चिंता नाही आहे. पण जर जगामध्ये जर इतर ठिकाणी जर बघितला तर आज जो मॅन पॉवर पाहिजेत, जे खालच्या दर्जाची कामं करण्यासाठी जी लोकं पाहिजेत आहेत ती भेटत नाहीत. म्हणजे लोकसंख्येचा लाभांश म्हणजे नेमकं काय की वयोरचनेमध्ये बदल होतो, तो अर्थव्यवस्थेत झालेली वाढ. आता एक लक्षात घ्या, लोकसंख्येमुळे अर्थव्यवस्थेत वाढ होते. आज एखाद्या देशामधली लोक जर बऱ्याचशाच ठिकाणी काम करत असतील, त्यांचं उत्पादन वाढलं, राहणीमानाच्या सुविधा चांगल्या पद्धतीच्या वाढल्या, म्हणजे त्या लोकांचं उत्पादन वाढलं. लोकांचं उत्पादन वाढलं की देशाचं उत्पादन वाढलं, देशाचं उत्पादन वाढलं की त्या देशाची अर्थव्यवस्था भक्कम झाली. म्हणजे त्या देशाला त्या लोकसंख्येकडून मिळालेला लाभांश,
लक्षात आलं काय? आज लोकसंख्येचं प्रमाण जेवढं आहे तेवढं क्रियाशील लोकांचा हातभार मोठ्या प्रमाणात लागतो. म्हणजे जर एखाद्या देशामध्ये 20 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत लोकसंख्या जर जास्त असेल, म्हणजे 15 वयोगट ते 59 वयोगट हा जो क्रियाशील लोकसंख्येचा जो भाग आहे हा जास्त आहे, त्या ठिकाणी त्या देशाची प्रगती खूप चांगल्या पद्धतीने होते. म्हणजे क्रियाशील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे देशाची अर्थव्यवस्था खूप चांगली होते, त्या देशाला लाभांश चांगल्या पद्धतीने मिळतो. तर लाभांश कशा पद्धतीने मिळतो? खालील मुद्दे आहेत बघा. आता पहिला मुद्दा आहे बघा, वैयक्तिक बचत वाढते व अर्थव्यवस्थेत चालना मिळते. आज एखाद्या देशामध्ये जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या जर काम करणारी जर असेल तर ती काम करत असताना ती काम करते, पैसा मिळतो आणि थोडी ती बचत साठवते, बँकांमधून साठवते. आज आपण एखादे पैसे बँकेमध्ये ठेवतो, बँका सरकारी तत्वावर आहे, बँकेत जरी ठेवले तर ही बँक सरकारी तत्वावर म्हणजे त्या देशाची झाली. तो तुमचा ठेवणारा पैसा तुम्ही त्या सरकारच्या बँकेतच ठेवला, म्हणजे जी देश जो आहे त्या देशाच्या बँकेमध्ये आली. म्हणजे जी बँक आहे राष्ट्रीयकृत बँक किंवा देश पातळीवर जी रिझर्व्ह बँक काम करते त्या देशामध्ये ते पैसे साठले. म्हणजे लोकसंख्या जर काम करणारी असेल तर त्यांना पैसा मिळतो आणि तो पैसा ज्यावेळी लोक बँकेमध्ये ठेवतात म्हणजे बचत करून ठेवतात त्यावेळी अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात चालना मिळते. आज 10 माणसं आहेत, त्या 10 माणसांनी काम करून एखादी रक्कम एखाद्या बँकेमध्ये जर ठेवली तर त्या बँकेमध्ये चलन मोठ्या प्रमाणात वाढतं आणि हे चलन बँक इतर लोकांना कर्ज देते तुमच्याच ठेवीवर, म्हणजे त्या देशाला चालना चांगल्या पद्धतीनं मिळते. दुसरा आहे बघा, जिथे मुलांची संख्या कमी असल्यामुळे पालक शिक्षणाकडे लक्ष देतात. आज लोकसंख्या जास्त असणं हे देशाला खूप वाईट सुद्धा आहे, पण बघा ज्या काही असे देश आहेत जसं युरोप कंट्रीची जी लोक आहेत बघा, ते देश खूप पुढे गेलेले. त्याचं कारण असं की त्या देशामध्ये एकतर लोकसंख्या कमी आहे, मुलांची संख्या कमी आहे आणि मुलांची संख्या कमी असल्यामुळं तर ते त्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊ शकतात. आज बघा एखादं कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये मुलांची संख्या 10 जर असेल तर ते आई वडील 10 मुलांना वेल एज्युकेशनच्या फॅसिलिटीज देऊ शकत नाही, कारण का खर्च मोठ्या प्रमाणात होतो. तेच जर कुटुंब जर 2 असेल, एखाद्या कुटुंबामध्ये 2 मुलांची संख्या जर असेल तर तिथं खूप चांगल्या पद्धतीने ते शिक्षण त्यांना देऊ शकतात आणि चांगलं आत्मनिर्भर त्यांना बनवू शकतात. म्हणजे एखाद्या देशामध्ये मुलांची संख्या कमी असेल, पालक त्या शिक्षणाकडे लक्ष देतात आणि मानवी भांडवल तयार होते. आज वेल एज्युकेशन दिल्यानंतरला आज एखाद्या देशामध्ये शिक्षण प्रगती मोठी जर झाली तर तिथं त्या शिक्षणामुळे त्या शिक्षणाचा फायदा त्या देशाच्या प्रगतीसाठी होतो, म्हणजे त्याला लाभांश मिळाला. दुसरं असं, महिला क्रियाशील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्यास. आज बघा की एखाद्या देशामध्ये पूर्वी पुरुषच काम करायचे, पण आज जर बघितला तर स्त्रिया आणि पुरुष काम करायला लागलेत. म्हणजे एक काम करत होता तिथं दोघे जण काम करायला लागलेले आहेत, म्हणजे त्या देशाचं उत्पादन वाढलं, म्हणजे महिला सक्षम बनल्या, महिला काम करू लागलेल्या आहेत, उद्योग व्यवसायांमध्ये लक्ष घालू लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या देशाचं मोठ्या प्रमाणात काय वाढलेलं आहे, उत्पादन वाढताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे महिला क्रियाशील झाल्या, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या आणि त्या देशाचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसतो. आणि चौथा मुद्दा आहे बघा, अवलंबित व गुणोत्तर कमी झाल्याने दरडोई उत्पादन वाढतं. आज एखाद्या देशामध्ये जर बालक जर कमी असतील, आज एखाद्या देशामध्ये जर बालक जर कमी जर असतील तर प्रॉब्लेम येतो. म्हणजे बघा आज बालक जर असतील, आता इथे दिलेलं आहे की अवलंबित म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे. आज एखाद्या देशामध्ये बालक वर्ग जास्त असतील आणि वृद्ध लोक असतील तर ती दुसऱ्यावर अवलंबून आहेत, त्यांच्यावर सरकारला खर्च करावं लागतं. बघितलं तुम्ही एसटी महामंडळामध्ये 60 वर्ष झाल्यानंतर हाफ तिकीट दिलं जातं. आज जर एखाद्या 60 वर्षाच्या पुरुषांना किंवा जे पालक वर्ग जर आपला 60 वर्ष जे वृद्ध माणसं आहेत ह्या माणसांना एसटी प्रवासामध्ये सूट दिली जाते, सरकारी वैद्यकीय सुविधांमध्ये सूट दिली जाते, प्रत्येक भागामध्ये त्यांना सूट दिली जाते. हा बोजा सरकारवर पडतो, म्हणजे सरकारचं तसं नुकसानच झालं. बालक वर्ग आहे तो फक्त शिक्षणच घेतो, तो कुठलंही काम करू शकत नाही, वृद्ध लोक कुठलंही काम करू शकत नाहीत. म्हणजे त्या देशाला आर्थिक भार सोसावा लागतो या घटकांच्यामुळे. पण ज्या ठिकाणी बालक आणि हे कमी आहेत, वृद्ध कमी आहेत, तिथं मात्र बघा दरडोई उत्पादन वाढतं.
दरडोई उत्पादन वाढतं, म्हणजे तो देशाला त्या देशाला त्या लोकसंख्येतून मिळणारा लाभांश आहे. हा लाभांशाचा प्रश्न तुम्हाला पडतो. आता साक्षर आणि शिक्षण, ज्याला लिहिता वाचता आणि गणिती क्रिया करता येतं तो माणूस साक्षर आहे. त्याच्यानंतर कोणत्याही देशाची आर्थिक आणि सामाजिक विकास हा जो त्या देशाच्या साक्षर आणि शिक्षण यांच्यावर अवलंबून असतो. आज भारतात 7 वर्षावरील व्यक्तींचा समावेश हा साक्षर गणनेसाठी केला जातो. साक्षरतेचं प्रमाण असणारी जे देश आहेत तर त्या देशांमध्ये बघा युरोप आहे, त्याच्यानंतरला उत्तर अमेरिका आहे, पूर्व आग्नेय आशिया आहे, सर्वात कमी साक्षर दर आहे. सहाराच्या दक्षिणेकडील देशांमध्ये सर्वात साक्षरता कमी असताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे आज जर आपण बघितला तर या टॉपिकमध्ये आपण साक्षरता पण बघितलेली आहे आणि त्याचबरोबर बघा लिंगरचना बघितलेली आणि लोकसंख्येचा लाभांश सुद्धा बघितलेला. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो मनोऱ्याचे 3 प्रकार विचारले जातील. आता त्याच्यानंतरला आपल्याला ह्या गोष्टी बघायच्या आहेत. स्थलांतराची कारणं आपल्याला बघायची आहेत. स्थलांतर म्हणजे काय, मायग्रेशन म्हटलं जातं. आता स्थलांतर म्हणजे नेमकं काय, एखादी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतो. मग तो कायमस्वरूपी होतो किंवा काहीतरी कालांतराने काही ठराविक वेळेसाठी होतो, त्याला स्थलांतर असं म्हणायचं. बोर्डाला फार महत्त्वाचा प्रश्न आहे, स्थलांतराची कारणं म्हणजे नेमकं काय, स्थलांतर म्हणजे नेमकं काय. आता स्थलांतराची कारणं आपल्याला आता कारण आणि मुलं गोंधळतात प्रश्न लिहिताना. कारण वेगळं असतं आणि परिणाम वेगळा असतो. कारण म्हणजेच नेमकं काय की काय कारण होतं स्थलांतर करण्यासाठी आणि स्थलांतर झाल्यानंतरला काय परिणाम झाला, तो सकारात्मक झाला काय नकारात्मक झाला. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे स्थलांतराची कारणं. या स्थलांतराच्या कारणांमध्ये बघा पहिला घटक आहे प्राकृतिक घटक आहे, त्याच्यानंतरला जो दुसरा घटक आहे बघा, पहिला घटक आहे प्राकृतिक, दुसरा घटक आहे बघा आर्थिक, तिसरा घटक आहे सामाजिक आणि चौथा घटक आहे राजकीय. लक्षात आलं का, ही स्थलांतराची कारणं आहेत आणि या स्थलांतराच्या कारणांमुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे घटक जाणून येतात. म्हणजे स्थलांतर करण्याचे जे कारणं आहेत, स्थलांतर का झालं त्याच्या पाठीमागचं कारण का, तर ही कारणं विचारली जातात. आता पहिला व्याख्या बघूया आपण. व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, एका राजकीय सीमेतून दुसऱ्या राजकीय सीमेपर्यंत, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, हे जे स्थलांतर असतं त्या स्थलांतराला हे जे ह्याला म्हणायचं स्थलांतर. आता ही स्थलांतराची जी कारणं आहेत प्राकृतिक आहेत, आर्थिक आहेत, सामाजिक आणि राजकीय आहेत. ती विचारली जातात तुम्हाला बोर्डाला. पहिलं कारण आहे प्राकृतिक, दुसरं आहे आर्थिक, तिसरं सामाजिक आणि चौथं आहे राजकीय. आता या स्थलांतराची कारणांमध्ये आपण त्याचं स्पष्टीकरण बघायचं आहे. पहिलं स्पष्टीकरण आहे प्राकृतिक स्थलांतराचं. प्राकृतिक म्हणजे पर्यावरण, जसं मी मधी मागाशी बोललो की निसर्ग सुद्धा स्थलांतर करण्यासाठी तुम्हाला भाग पाडतं. काही ठिकाणी लोक ज्या ठिकाणी राहत असतात तिथं ठिकाणी नैसर्गिक आपत्त्या मोठ्या प्रमाणात येतात. म्हणजे भूकंप होतो, त्याच्यानंतरला ज्वालामुखीचा उद्रेक होतो, त्याच्यानंतरला मोठ्या प्रकारे नदींना पूर येतात, वादळ येतं, दुष्काळ पडतो. हे पर्यावरणातून आलेले घटक आहेत. हे पर्यावरणातून आलेले घटक आहेत. म्हणजे प्राकृतिक घटकांमध्ये आज आपल्याला एखाद्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती जर आली तर नैसर्गिक आपत्ती आल्यानंतरला मोठ्या प्रमाणात लोक एखादा भाग सोडून दुसऱ्या भागाकडे जातात. का जातात, कारण का बघा आज एखाद्या नदीला मोठा पूर आला तर जीवितहानी मोठ्या प्रमाणात होते, त्यांना घरदार सोडावं लागतं. मोठे मोठे प्रकारचे भूकंप जर झाले, तिलारीचा भूकंप तुम्ही बघितलेला आहे, गुजरातमधला मोठा भूकंप बघितलेला आहे, लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले जातात. म्हणजे प्रकृती लोकांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडते. नदींना महापूर आला, भूकंप मोठ्या प्रमाणात झाला, ज्वालामुखीचा उद्रेक झाला, ते सुनामीच्या लाटा आल्या, दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडला. ही नैसर्गिक कारणे, निसर्गानं तयार केलेली ही कारणे आहेत. त्याच्यामुळे लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं भाग पाडलं जातं. त्याच्यानंतरला बघा आर्थिक कारण. आता आर्थिक कारण, अर्थ म्हणजे पैसा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर अर्थ म्हणजे बघा काही ठिकाणी लोक आर्थिक कारणामुळे स्थलांतरित होतात. म्हणजे आज बघा लोकांना पैसा पाहिजे असेल तर रोजगार पाहिजेत, तर रोजगारासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. आणि आजच्या 21व्या युगामध्ये की लोकांना राहणीमान उंचावण्याच्या गोष्टी चाललेल्या आहेत डोक्यांमध्ये. म्हणजे आज लोक राहणीमान उंचवण्यासाठी किंवा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. म्हणजे व्यवसायातून पैसाच मिळतो, राहणीमान म्हणजेच एक अर्थकारण वेगळ्याच प्रकारचं आहे, तर त्या ठिकाणी जातात, त्याला ते स्थलांतर म्हणतात. आता हे स्थलांतर फक्त आणि फक्त आर्थिक कारणासाठी असतं, आर्थिक स्थलांतराचं. बरीचशीच माणसं बेंगलोरला आणि मुंबईला जातात, कोलकात्याला जातात. कशासाठी जातात, नोकरीसाठी जातात, राहणीमान उंचावण्यासाठी जातात किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी जातात.
त्यालाच म्हणायचं आर्थिक कारण म्हणायचं स्थलांतराचं. नंतरचा मुद्दा आहे बघा सामाजिक कारण. स्थलांतरामध्ये सामाजिकता कारण आहे. तुमच्या डोक्यामध्ये आता सामाजिक कारण आणि स्थलांतराचा काय विषय आहे, तर हा तर खूप मोठा विषय आहे. माणूस म्हणजेच मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, तो समाजात राहतो. आज माणसाला आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आपल्या जाती धर्माच्या लोकांची आवश्यकता असते. काही टिकेला समाजामध्ये वादंग तयार होतात, विवाद तयार होतात, उच्च नीच, उच्च जातीचा नीच जातीचा, त्याचबरोबर बघा वेगळ्या प्रकारचे भेदभाव होतात. ह्या सगळ्यांच्यामुळे लोकांना तो समाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येतं. आज बघा जर तुम्ही लंडनला गुरुद्वारा म्हणून एक भाग आहे, तर गुरुद्वारा भागमध्ये आज लंडनच्या ठिकाणी तिथं सगळी शीख लोक राहतात. म्हणजे तिथं त्यांचा समाज तिथं जास्त दिसतो. म्हणून बघा सामाजिक स्थलांतर सुद्धा फार महत्त्वाचं आहे. म्हणजेच बघा जात वर्ण भेदभाव आरोग्य शिक्षण आता बघा तुम्ही म्हणणार की शिक्षण आणि समाजाचा काय प्रकार आहे. आज एखाद्या ठिकाणी वैदिक शिक्षण जर घ्यायचं जर असेल की ज्या ठिकाणी ब्राह्मण समाज असतो, जिथं त्यांना वैदिक शिक्षण लागतं त्याच ठिकाणी ती लोक आपला भाग सोडून जिथं वैदिक शिक्षण भेटतं त्याचबरोबर जिथं धार्मिक शिक्षण भेटतं त्या ठिकाणी ती लोक स्थलांतरित होतात. त्यालाच म्हणायचं सामाजिक स्थलांतर. आणि लास्टचं आहे बघा राजकीय स्थलांतर. राजकीय कारण सुद्धा असतं स्थलांतर होण्यासाठी. जसं मी मागाशी सुद्धा बोललो की दोन देशामध्ये ज्यावेळी ताणतणाव निर्माण होतात किंवा एखाद्या विभागामध्ये ताणतणाव निर्माण होतात, युद्ध होतात, आपापसात संबंध बिघडले जातात, त्यावेळी त्या लोकांना तो भाग सोडावा लागतो, देश सोडावा लागतो. आणि त्याच्यामुळं जे आश्रय घेण्यासाठी लोक एका देशातून दुसऱ्या देशासाठी जातात त्यालाच राजकीय स्थलांतर असं म्हणतात. राजकारणामुळे लोकांना देश सोडावा लागतो, राजकारणामुळे लोकांना आपला प्रदेश सोडावा लागतो. म्हणजेच बघा युद्ध किंवा राजकीय दबाव आल्यामुळे दोन देशांमधल्या समस्या निर्माण होतात, त्यावेळी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देश सोडून जातात, त्यालाच म्हणायचं राजकीय स्थलांतर. तर आज आपण इथं बघितलेला आहे बघा, पहिला प्रश्न बघितला लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक, दुसरा बघितला लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक, त्याच्यानंतरला मनोऱ्याचे 3 प्रकार बघितलेले आहेत, लोकसंख्येचा लाभांश बघितलेला आहे आणि त्याच्यानंतरला स्थलांतराची कारणं सुद्धा बघितलेली आहेत. बोर्डाला हे फार प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्याचा अभ्यास व्यवस्थित आणि सविस्तर स्पष्टीकरणासकट आपल्याला देण्यात आलेला आहे. तिसरा टॉपिक जो आहे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन, हाऊ टू यूज लँड. मानवी वस्ती, आता वस्ती म्हटल्यानंतरला माणूस हा एक समाजप्रिय प्राणी आहे, तो समाजामध्ये मिक्स होऊन राहत असतो. ज्यावेळी या पृथ्वीची निर्मिती झाली त्यावेळी माणूस विखुरलेला होता जंगलांच्या माध्यमातून, पठार मैदान पर्वत या ठिकाणी. पण जसं जसं पुढं त्यांना शोध लावत गेला, त्याला आवश्यकता वाटू लागली की आपण एकत्र राहावं आणि मग वस्त्यांचा शोध लागण्यात आला. आता आज आपण बघतोय की जर जगाचा जर नकाशा जर डोळ्यासमोर जर ठेवला तर आपल्याला दिसून येतं की जी गावं आहेत, ज्या वस्त्या आहेत, म्हणजे जर क्रमानं जर पुढं जर जायचं म्हटलं तर एक वाडी तयार होते, वाडीची वस्ती तयार होते, वस्तीचं सगळ्या वस्त्या मिळून गाव तयार होतं, गावाचा तालुका तयार होतो, तालुक्याचं रूपांतर शहरांमध्ये होतं, म्हणजेच ते जिल्ह्यामध्ये रूपांतर आलं आणि अनेक असे जिल्हे मिळून काय केलं जातं, राज्य तयार होतं आणि असे अनेक राज्य मिळून एखादा देश तयार होतो. आता माणूस म्हटल्यानंतरला समाजप्रिय, तो समाजाबरोबर राहत असतो. आता वस्त्या तयार होतात, त्याच्या वस्त्या म्हणजेच नेमकं काय की माणूस वेगवेगळ्या प्रकारची आपल्या योग्यतेप्रमाणे घरं बांधतो. आता माणूस घर बांधत असताना की त्याला इतर परिस्थिती कशी आहे त्याच ठिकाणी तो घर बांधतो. जर आपल्याला जर म्हटलं की आज तुम्हाला सध्याच्या युगामध्ये एखाद्या ठिकाणी घर बांधायचं आहे तर आपण घर नेमकं बांधतो कुठं, ज्या ठिकाणी आवश्यक सुविधा आहेत त्याच ठिकाणी आपण घर बांधत असतो. म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाची सुविधा म्हणजे तिथं जवळ असणारे पाणवठे, म्हणजे पाण्याची व्यवस्था. ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असते, वाहतूक करण्यासाठी रस्ते असतात किंवा वाहतुकीचे अन्य मार्ग असतात, किंवा एखाद्या ठिकाणी माणसाला रोजगार मिळण्यासाठी रोजगाराचं ठिकाण जवळ असणं गरजेचं असतं, किंवा एखादा आता आपण बऱ्याचशाच ठिकाणी बघतो की वेगळ्या ज्या व्यक्ती आहेत की आपल्याला जिथं सुखसुविधा सगळ्या जवळच्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी माणूस वस्ती करण्यासाठी येतो. आता या वस्त्यांचे प्रकार सुद्धा पडलेले आहेत. तुम्हाला 12वीच्या बोर्डच्या परीक्षेला वस्त्यांचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये विचारली जातात.
दुसरी गोष्ट याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न विचारला जातो डायग्रॅम काढण्यासाठी, आकृती काढा. आता वस्त्यांच्या प्रकार हे आपण आता सविस्तर बघायचेच आहेत. त्याचबरोबर त्यांच्या आकृत्या कशा आहेत त्या आकृत्या सुद्धा आपण काढायच्या आहेत, म्हणजे त्यांचे डायग्रॅम कसे असतील ते पण बघायचं. तर पहिला वस्त्यांचा प्रकार आहे रेषीय वस्ती. आता या नावामध्येच आपल्याला कळतं की रेष म्हणजे एक लाईन, एक लाईन असते ती रेषीय वस्ती, ज्याला इंग्लिशमध्ये लायनर पॅटर्न असं सुद्धा म्हटलं जातं. आता रेषीय वस्ती म्हणजे काय की ह्या ज्या वस्त्या एका ठिकाणी ज्या तयार होतात, रेषीय वस्ती एका सरळ रेषेत तयार होतात. मग आता ही सरळ रेषे म्हणजे घरांची रचना एका सरळ रेषेत तयार होते. म्हणजे जिथं राष्ट्रीय महामार्ग आहे, जिल्हा महामार्ग आहे, असे जे रस्ते तयार होतात त्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला डावीकडे आणि उजवीकडे एका सरळ रेषेत ज्या वस्त्या तयार होतात त्यांना रेषीय वस्त्या असं म्हटलं जातं. फक्त रस्त्याच्या आजूबाजूला होत नाहीत, तर रेल्वेचा जो ट्रॅक असतो, रेल्वेचा रूळ जसा सरळ गेलेला असतो, किंवा ज्या ठिकाणी कॅनल्स आहेत पाण्याचे एका सरळ रेषेत जिथं कॅनल्स गेलेले असतात तिथं वस्त्या प्रस्थापित होताना आपल्याला दिसतात, त्यालाच म्हणायचं रेषीय वस्ती. म्हणजे एका सरळ रेषेत असतात मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला, किंवा नदी जर एखादी सरळ असेल तर नदीच्या दोन्ही बाजूला या वस्त्या एका सरळ रेषेमध्ये तयार होतात, त्याला रेषीय वस्ती असं म्हटलं जातं. दुसरा मुद्दा आहे बघा आयताकृती वस्तू. आयताकृती आज जर बघितला तर अख्ख्या पूर्ण भारतामध्ये म्हैसूर सिटी जी आहे ही म्हैसूर सिटी वेल प्लॅन सिटी समजलं जातं. कारण का आज जर बघितलं तर बऱ्याचशाच ठिकाणी पूर्वीपासून लोकांनी नियम वगैरे न पाळल्यामुळं आज आपल्याला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येतो, रहदारी मोठ्या प्रमाणात वाढल्या असणारे वाहनं जाण्यासाठी प्रॉब्लेम येतो. कारण का पूर्वी नियोजनबद्ध अशा काही गोष्टी वस्त्यांची रचना करताना केलेल्या नव्हत्या. पण आज जे आपण वेगवेगळ्या प्रकारची शहरं बघतो म्हटलं तर ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकेपर्यंत आयताकृती वस्त्याच स्थापन करणं गरजेचं आहे. आणि शासनाच्या तशा नियमावली आपण तयार केलेल्या आहेत आणि त्या तयार केलेल्या नियमावलीचं पालन आपण जर केलं तरच आपल्याला घर बांधायचा परवाना मिळतो. तर आयताकृती वस्तींमध्ये काय की या वस्त्या या घरांची जी रचना असते ती एका सरळ रस्ते असते, पण दोन घरं समोरासमोर असतात आणि त्या दोन घरांच्या मध्ये मोठासा असा रोड सोडलेला असतो. म्हणजेच लोकांना राहण्यासाठी त्याचबरोबर वातावरण खेळीमेळीचं राहण्यासाठी रस्ता मोठा सोडलेला असतो. दोन घरांच्या मध्ये गॅप खूप चांगल्या पद्धतीचा असतो. अशा पद्धतीनं घरांची रचना केलेली असते, तिथं आयताकृती वस्त्या म्हणतात. म्हणजे या घरांमध्ये एका ओळीमध्ये एका सरळ रेषेत असतात, एकमेकांना समांतर असणारे अंतर. जसं आज आपण बघतो ज्या कॉलन्या तयार होतात बघा, किंवा जे मोठमोठ्या प्रकारचे अपार्टमेंट तयार होतात हे समोरासमोर असतात. त्यांच्यामध्ये बरोबर जवळजवळ 12 फुटाच्या पुढचा रोड असतो की जेणेकरून दोन वाहनं एकमेकापासून व्यवस्थित पास होता हवीत. म्हणजे आज जर मॉडर्नायझेशन जर बघितलं आजच्या काळामध्ये आयताकृती वस्त्यांचाच प्रकार लक्षात घेऊन घरं बांधली जातात. हा आहे दुसरा प्रकार. त्याच्यानंतरला बघा तिसरा प्रकार बघायचा आहे आपण आकारहीन वस्त्या. नावामध्येच येतं की आकारहीन वस्त्या म्हणजे नेमकं काय. आता नाव बघितल्यानंतर आकार म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं वस्त्या बांधलेल्या आहेत, घरं बांधलेली आहेत आणि या वस्त्या तयार होतात मग आकारहीन वस्त्या. जर पूर्वी जर बघितलं असाल, पूर्वीची जर गावं जर बघितलं असाल तर जिथं जागा मिळालेली आहे ना तिथं घरं बांधलेली आहेत. कारण का त्यावेळी त्या लोकांना भविष्यातल्या काही गोष्टी आठवल्या नसतील. मी गाडी घेणार आहे, त्याचबरोबर पाईपलाईन आमच्या इथून जाणार आहे, विजेचे पोल तिथं बसणार आहे, असं त्यांनी अजिबात डोक्यात घेतलेलं नव्हतं. जिथं जागा मिळेल तिथं ही घरं बांधली आणि वस्त्या तयार झाल्या, त्याला म्हणायचं आकारहीन वस्त्या. अशा वस्त्या विकासाचा जो मार्ग असतो त्या मार्गाला बाधा आणण्याचं काम करतात. आकारहीन झाल्यामुळे पाहिजे तिथं घरं बांधल्यानंतरला, नियमांचं उल्लंघन केल्यानंतरला त्या वस्त्यांना कोणत्याही प्रकारच्या ज्या सुविधा पुरवल्या जातात त्या सुविधा देता येत नाहीत. आणि आज बऱ्याचशाच ठिकाणी आकारहीन वस्त्यांच्यामुळं मोठमोठे प्रॉब्लेम्स होत चाललेत. गटारीचं पाणी जात नाही, लोकांना योग्य पिण्याचं पाणी भेटत नाही आहे, ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात होत चाललेलं आहे, व्हेंटिलेशन जे आहे ते प्रॉपर होत नाही आहे. आणि त्यामुळं आकारहीन वस्त्यांमध्ये जे काय राहणारी जी लोक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड देता येत आहे. नंतरला बघा उदाहरणार्थ बघा या आकारहीनच्यामध्ये मुंबईमध्ये जी धारावी झोपडपट्टी जी आहे ही धारावी झोपडपट्टी. आता त्याच्यानंतरला बघा चौथा येतो की केंद्रस्थानी वस्ती. आता केंद्रस्थानी वस्ती म्हणजे की एका ठिकाणी असं एक केंद्र असतं, एका ठिकाणी एखादं केंद्र असतं. म्हणजेच
केंद्रस्थानी वस्ती म्हणजे की एक विशिष्ट केंद्र म्हणून असतं. जसं फॉर एक्झाम्पल बघा, एखादा साखर कारखाना तिथं तयार झाला एका ठिकाणी, किंवा एका ठिकाणी मोठं हॉस्पिटल तयार झालं, किंवा एका ठिकाणी कोणत्या ना कोणत्या तरी कंपनी, एखाद्या मोठी कंपनी तिथं प्रस्थापित झाली, तर त्या कंपनीमध्ये रोजगार मिळवण्यासाठी, किंवा एखादं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या सुविधांचा उपभोग घेण्यासाठी, किंवा एखादं शाळा महाविद्यालय असतं ते एक सेंटर समजलं जातं, केंद्रबिंदू समजला जातो. म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ जर सांगायचं जर झालं तर कोल्हापूरमध्ये शाहू मिल ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी त्या शाहू मिल ही केंद्र समजलं आणि त्याच्या अवतीभोवती वस्त्या तयार झाल्या. म्हणजेच बघा, विशिष्ट केंद्राच्या भोवती विकसित होणाऱ्या ज्या वस्त्या असतात त्यांना काय म्हणायचं, केंद्रस्थानी वस्ती असं म्हणायचं. म्हणजे एक विकासाचा भाग म्हणून लोक बघितलं जातं, एक केंद्र समजलं जातं, तो केंद्र अनेक ठिकाणच्या बाजूचा विकास केलं जातं. आता त्याच्यानंतरला बघा, पुढचा मुद्दा आहे वर्तुळाकृती वस्ती. आता वर्तुळ म्हणजे गोल, सर्कल म्हणायचं, सर्कल. तर या ह्याच्यामध्ये आपण बघतो की गोल, जसं रंकाळा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, आपला कोल्हापूर जो आहे त्या कोल्हापूरमध्ये की रंकाळा जे तलाव आहे त्या एक सर्कल आहे, ते गोल आहे, आणि त्याच्या आजूबाजूला वस्त्या काय केलेल्या आहेत, वसलेल्या आपल्याला दिसून येतात. किंवा भल्या भल्या मोठ्या विदर्भ मराठवाड्यामध्ये विहिरी आहेत, किंवा मोठ्याच्या मोठं असं तलाव असतं, हा वर्तुळ असतं गोल असं, आणि ह्याच्या आजूबाजूला लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी किंवा वेगळ्या प्रकारची जी वर्तुळाकृती रचना केलेली जी केंद्र असतात तिथं वस्त्या प्रस्थापित होतात, त्यांनाच वर्तुळाकृती वस्ती असं म्हणतात. म्हणजे एखादं सरोवर असेल किंवा तळ असेल त्याच्या आजूबाजूला अशी लोकवस्ती अशी पसरत जाते. आणि शेवटचा मुद्दा आहे बघा, त्रिकोणाकृती वस्ती, त्रिकोणी वस्ती. ओके, ट्रायंग्युलर पॅटर्न ज्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. आता ज्यावेळी दोन नद्या एकमेकांच्या तिथं जाऊन मिळतात, म्हणजे ज्या दोन नद्यांचा संगम होतो, म्हणजे आता जर मी तुम्हाला जर आकृतीचं जर बघायची जर म्हटली, एक अशी नदी आहे, ही अशी वाहत जाते, इकडून एक नदी आली, इकडून एक छोटीशी नदी आली, आणि ह्या पुढं काय करत गेल्या, या वाहत गेल्या. म्हणजे हा जो ट्रायंगल तयार झाला, या ट्रायंगलच्या इथं ज्या वस्त्या तयार होतात त्यांना म्हणायचं त्रिकोणाकृती. किंवा एखादा रोड आहे, हा रोड ज्यावेळी असा पुढे जातो, रस्ता आहे हा, आणि हा रस्ता ज्यावेळी एका ठिकाणी इथं जाऊन मिळतो, आणि मिळाल्यानंतरला हा जो शेप तयार होतो ट्रायंगलचा, तर या ठिकाणी ज्या वस्त्या तयार होतात त्याला त्रिकोणाकृती वस्ती असं म्हटलं जातं. दोन रस्ते एका ठिकाणी समान अंतरावर मिळतात, त्या ठिकाणी ह्या वस्त्या तयार होताना आपल्याला दिसतात. किंवा दोन नद्या एका ठिकाणी मिळतात त्यावेळी तो ट्रायंगल म्हणजे त्रिकोण तयार होतो, त्याला त्रिकोणाकृती वस्ती असं म्हटलं जातं. आता तुम्हाला क्वेश्चनमध्ये जर आता हा रेषीय वस्ती हा जो पहिला प्रकार आहे, हा स्पष्टीकरण आपण दिलं की एका रस्त्याच्या सलग किंवा रेल्वे लाईन असेल किंवा कालव्याच्या किंवा कॅनल्स असेल याच्या सरळ याची आकृती कशी काढायची आहे बघा. जर सपोज तुम्ही हे एक्सप्लेनेशन दिलं आहे, स्पष्टीकरण दिल्यानंतरला आपल्याला आकृती काढायची आहे. ज्यावेळी आपण एखादा रोड असा तयार करतो, हा रस्ता झाला, ही आकृती आपल्याला असे काढायची आहे, ह्याला नाव द्यायचं, आता रस्ता. त्याच्यानंतरला या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे असे बॉक्स काढायचे. हे बॉक्स म्हणजेच ती घरांची रचना, हे बॉक्स म्हणजेच या घरांची रचना. इथं आपलं असं नाव द्यायचं घर, म्हणजे ह्याला म्हणायचं रेषीय वस्ती. त्याच्यानंतरला बघा आयताकृती, आयत काढायचं. आयताकृतीला सरळ तुम्ही काय काढू शकता, एखादा असा आयत काढायचा, आणि आयत काढल्यानंतरला या आयताच्या भोवती असे छोटे छोटे बॉक्स काढायचे, आणि या बॉक्स म्हणजेच घरं, आणि आयताकृती म्हणजे ही समोरासमोर असतात. म्हणजे वेल प्लॅन सिटी ज्याला म्हटलं जातं, आज 21व्या शतकामध्ये वेल प्लॅन सिटी इन फ्युचर हे असे प्लॅन तयार केले जातात. त्याच्यानंतरला बघा दुसरा जो पॉइंट आहे तो आकारहीन वस्ती. आकारहीन वस्तींमध्ये कुठेही तुम्ही बॉक्स काढू शकता, कशाही पद्धतीने हे बॉक्स काढून तुम्ही आकारहीन वस्ती आपण दाखवू शकतो. त्याच्यानंतरला बघा केंद्रस्थानी वस्ती म्हणजे एखादं सेंटर असतं, एखादं तुम्ही सेंटर असं गोल करा, आणि या गोलच्या इथं असं तुम्ही वस्त्या तयार करू शकता. हा केंद्र झाला, ह्या केंद्राला कुठलं तरी नाव द्या, साखर कारखाना द्या, किंवा वेगळ्या प्रकारचे जे हॉस्पिटल्स असतात, या हॉस्पिटल ह्या सेंटरवर आलं. त्याच्यानंतरला वर्तुळाकृतीला सुद्धा असं वर्तुळ काढा, मग ह्याला तलाव द्या. ह्या वर्तुळ म्हणजे एक तलाव असेल किंवा मोठं सरोवर असेल, आणि एक अशी आकृती आपण काढू शकतो. आणि त्रिकोणाकृती मी तुम्हाला इथं दाखवलेला आहे त्या पद्धतीनं. म्हणजेच बघा या वस्त्यांचे प्रकार हा बोर्डाला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, 4 मार्कासाठी तुम्हाला विचारला जातो.
तर हा आपला वस्त्यांचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये आपण आता बघितलेलं आहे. आता आपण दुसरा क्वेश्चन बघायचा बघा, जो 8 मार्क्ससाठी विचारला जातो या मानवी वस्त्यांच्या मध्ये, की ग्रामीण भूमी उपयोजन. आज आपण बघतो की जी आपल्याकडे 2 भागामध्ये आपण काय केलेलं आहे, डिवाइड झालेलं आहे, एक शहरी भाग आणि एक ग्रामीण भाग. आता ग्रामीण म्हणजेच बघा खेडेगाव. तर हाऊ टू यूज लँड इन रुरल सेक्टर अँड अर्बन सेक्टर, म्हणजे ग्रामीण भागातल्या ग्रामीण भागातली जी जमीन आहे त्या जमिनीचा वापर आपण कशा पद्धतीनं केला पाहिजेत आणि शहरी भागाचा वापर आपण कशा पद्धतीनं केला पाहिजे. आपल्याला माहिती नसेल, बऱ्याचशाच मुलांना किंवा लोकांना माहिती नसते की एखादं गाव असतं किंवा एखादं शहर असतं. एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या शहरामध्ये त्या शहरामध्ये कुठली जमीन कोणत्या कारणासाठी वापरायचं असतं हे ऑलरेडी वेल प्लॅन केलेलं आहे आणि त्यानुसारच पुढे शहरं वाढत असतात किंवा त्या गावचा विकास होत असतो. तर आपल्याला बघायचं आहे की पहिल्यांदा ग्रामीण भूमी उपयोजन 8 मार्कासाठी प्रश्न पडतो बोर्डाच्या परीक्षेला, की ग्रामीण भूमी उपयोजन कसं असतं, त्याचे पॉइंट्स काय काय आहेत, हाऊ टू यूज रुरल सेक्टर आणि अर्बन सेक्टर. ग्रामीण भूमी उपयोजन म्हणजे काय आणि त्याचं सविस्तर स्पष्टीकरण द्या, किंवा शहरी किंवा नागरी भूमी उपयोजन म्हणजे काय आणि त्याचं स्पष्टीकरण द्या. तर पहिल्यांदाच आपण बघायचं की ग्रामीण भूमी उपयोजन म्हणजे मनुष्य ग्रामीण भागामधले किंवा जमीन ग्रामीण भागातली. आता जर गाव जर तुम्ही डोळ्यासमोर जर ठेवलात तर गावच्या फक्त गल्ल्या, गावातली फक्त दुकानं ह्याचा फक्त विचार करून चालणार नाही. तर सभोवताली, गावाच्या सभोवताली असणारी जी जमीन आहे त्या जमिनीचा वापर कशा कशासाठी केला जातो किंवा ती जमीन काय काय असते हे आता आपण बघायचं आहे. तर पहिला भाग आहे बघा वन. हा पहिला मुद्दा आहे. हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. हा मुद्दा देऊनच आपण एक्सप्लेनेशन करायचं, स्पष्टीकरण द्यायचं आहे. तर वन, ग्रामीण भागामध्ये काही जमिनीचा जो भाग आहे तो वनांच्यासाठी काय केला जातो, वापरला जातो. आता तुम्ही म्हणत असाल की प्रत्येक गावामध्ये वन असतंच का? असतं. ती जमीन ठेवलेलीच असते. त्याच्या पाठीमागची कारणं आहेत बघा. वन म्हणजेच काय बघा, जंगल. एक तर म्हणजे पहिलं कारण असं असतं की जंगल असणं म्हणजेच की तिथल्या जंगलातल्या ज्या जंगली प्राणी आहेत त्यांना तो निवारा झाला त्या जंगलाचा. म्हणजे प्राण्यांच्यासाठी त्यांचं राहतं घर मिळालं, हे जंगल. त्याचबरोबर बघा हा एक म्हणजे जे जंगली प्राणी आहेत त्या प्राण्यांच्यासाठी निवासाचं स्थान म्हणजे जंगल हे आजूबाजूला असणं फार गरजेचं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की या जंगलांपासून आपल्याला भरपूर प्रमाणात ग्रामीण भागामध्ये ऑक्सिजन भेटतो. ऑक्सिजन पार्क मोठ्या प्रमाणात होतो. हे झालं कारण. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे इम्पॉर्टंट असतं, आजूबाजूला जंगल असणं फार गरजेचं असतं. त्याच्या पाठीमागचं कारण असं की जे गावाला तापमान पाहिजेत कंट्रोल, किंवा आज बघायला लागलोय आपण की झाडं तोडल्यामुळं, वृक्षतोड झाल्यामुळं आज आजूबाजूला तापमानाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, गरमी वाढत चाललेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पावसाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे जंगल संपत्ती म्हणून बघा प्रत्येक गावामध्ये वन, जमिनीचा भाग हा वनाखालील क्षेत्र म्हणून ठेवला जातो. दुसरा मुद्दा आहे बघा बिगर शेती. आता ह्याच्यामध्येच एक्सप्लेन करू शकतो आपण बिगर शेती. बिगर म्हणजेच काय की ज्या जमिनीचा वापर शेतीसाठी अजिबात केला जात नाही. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की ती जमीन कशासाठी वापरली जाते, तर ती जमीन बघा या जमिनीचा वापर शेतीसाठी केला जात नाही. तर या जागेचा वापर जर गावांमध्ये जे छोटे छोटे उद्योग आज यायला लागलेले आहेत, लघु उद्योग म्हणजे काजू फॅक्टरी असेल, त्याचबरोबर बघा गारमेंटचे जे छोटे छोटे उद्योग आहेत ते असेल, किंवा फळांच्यावर प्रक्रिया करणारे छोटे छोटे उद्योग असतील, गृहउपयोगी वस्तू तयार करण्यासाठी जे आज महिलांच्यासाठी उद्योग यायला लागले छोटे छोटे, महाराष्ट्र शासनाचे, केंद्र शासनाचे, त्याच्यासाठी ही जमीन ठेवली जाते की तिथं उद्योगांचा विकास छोट्या पद्धतीनं व्हावा. त्या जमिनीमध्ये शेती अजिबात केली जात नाही ग्रामीण भागामध्ये. दुसरा मुद्दा आहे बघा, या जो शेतीचा जो भाग आहे बिगर शेतीमध्ये द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय इथं आपण स्थापन करू शकतो त्या गावांमध्ये. आता तिसरा मुद्दा आहे बघा ओसाड व अनुत्पादक भूमी. ओसाड आणि आता ओसाड शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला कळतं की ओसाड आणि अनुत्पादक जमीन, की गावामध्ये अशी काही जमीन असते त्या जमिनीला एक लोकांची एक ठिकाण असं कुठलंच गाव नाही आहे की त्या गावामध्ये सभोवतालची सगळीच्या सगळी जमीन चांगली असते. काही गावांमध्ये अशा जमिनी आहेत त्या ओसाड असतात, तिथं कोणत्याही प्रकारचं उत्पादन घेता येत नाही. अनुत्पादक जमीन म्हटलं जातं. ती बाजूलाच ठेवली जाते जमीन. म्हणजे एखाद्या जमिनीमध्ये आपण उत्पादन कधी घेतो, त्या जमिनीमध्ये असणारा पोत चांगला लागतो. जर एखाद्या गावांमध्ये एखादी जमीन
चांगली नसेल, त्याच्यामध्ये व्यवस्थित गुणसूत्र जर नसतील, पोत जर त्याचा चांगला जर नसेल, तर त्याच्यामध्ये उत्पादन आपल्याला घेता येत नाही, कष्ट करून त्याचा काहीच फायदा होत नाही. म्हणून बघा, या जमिनीचा वापर कोणत्याही कारणासाठी केला जात नाही, फक्त ती ओसाड आणि अनुत्पादक जमीन म्हणून समजली जाते. चौथा मुद्दा आहे बघा, कायमस्वरूपी गायरान आणि चराऊ जमीन असं म्हटलं जातं. आता एक म्हणजे लक्षात घ्या, आता गायरान जमीन, पूर्वी लोकांच्याकडं गावांमध्ये जे लोक राहत होती, त्या गावांमध्ये लोक राहत असताना प्रत्येक माणसाकडे जमीन होतीच असं नाही. काही अशी माणसं होती की त्यांच्याकडे जमीनच नव्हती. मग त्या लोकांचा गुजारा करण्यासाठी म्हैस, गाय असे जे आपले जे पालतू जनावर आहेत, त्या जनावरांच्या माध्यमातून त्यांचा रोजगार आणि त्याचबरोबर त्यांची जीवनचर्या चालत असायची. पण त्यांच्या वाट्याला जमीन नाही, म्हणून बघा शासनानं त्यावेळी गायरान दिलं की ज्या लोकांच्याकडे जमीन नाही आहे, चारा उत्पादन करू शकत नाहीत, त्या लोकांना चराऊ जमिनीसाठी गायरान अशी गावच्या बाहेर अशी जमीन ठेवली की जेणेकरून ती लोक आपली जनावरं जाऊन तिथं चारतील आणि त्यांना रोजगाराच्या संधी मिळतील, त्यांना 4 पैसे मिळतील दूध विकल्यानंतरला, डेअरीला घातल्यानंतरला. म्हणून गावांमध्ये कायमस्वरूपी गायरान म्हणजे ती अशी जमीन असते की कायमस्वरूपी ते गायरानच असतं. आज जर तुम्ही बघितला प्रत्येक गावामध्ये गायरानाकडे गेलेलो, गायरान, पण आज लोकांची परिस्थिती सुधारलेली आहे. आज क्वचितच अशी गायरानं उरलेली आहेत, मात्र काही ठिकाणी आपल्याला अतिक्रमण दिसताना आपल्याला बघायला मिळतं. आता त्याच नंतरला या जे कायमस्वरूपी गायरान असतं, या जमिनीची जी मालकी हक्क असतो, हा मालकी हक्क फक्त आणि फक्त तो शासनाचा असतो, म्हणजे त्या त्या गावच्या ग्रामपंचायतीचा असतो. इथं कुठल्याही वैयक्तिक किंवा खाजगी मालकी हक्क या गायरानाच्या जमिनीवर नसतो. त्याच्यानंतरला बघा, किरकोळ वृक्ष पिके आणि वनराई जमीन. आता हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भ मराठवाड्यामध्ये लागू होत नाही. हा मुद्दा होतो, हा कोकणामध्ये होतो की या किरकोळ वृक्ष पिके आणि वनराई जमीन, हे अशी काही गावं आहेत कोकणांमध्ये की त्याच्यामध्ये फळझाडं लावण्यासाठी जमीन काय केली जाते, ठेवली जाते. म्हणजे कोकणामध्ये उंचवटे मोठ्या प्रमाणात आहेत, पाऊस मोठ्या प्रमाणात आहे, पण कोकणामध्ये वृक्ष संपत्तीची देणगी खूप चांगली आहे. आंबा, काजू, फणस, पोकळी अशा मोठ्या, नारळ, अशा सुपारीच्या बागा. तर याच्यासाठी काही गावांमध्ये जागा ठेवली जाते की त्याला शासनाचे एक अनुदान आहे की तिथं त्या जागेमध्ये तुम्ही फळबागा तयार करू शकता, त्याला एक विशिष्ट अनुदान मिळतं. मग काही गावांमध्ये अशा ज्या फळबागा निर्मिती करण्यासाठी किरकोळ वृक्ष लागवड म्हणजे बागा तयार करण्यासाठी अशी जमीन ठेवली जाते की त्या जमिनीचा वापर ते बागा तयार करण्यासाठी करतील. त्याच्यानंतरला बघा, पिकाऊ आणि अनुत्पादक जमीन. आता पहिलं नाव काय बघा इथं, पिकाऊ आणि अनुत्पादक जमीन. आता पिकाऊ म्हणजे पिकतंय तिथं, पण अनुत्पादक. काही वेळेला बघा, शेतकरी वारंवार आपल्या शेतामध्ये ऊसाचं उत्पादन घेतो, वारंवार भुईमुगाचं उत्पादन घेतो, वारंवार भाताचं उत्पादन घेतो, वारंवार सलग 5 वर्षे जर उत्पादन जर घेतलं तर त्या जमिनीचा जो पोत आहे तो पोत काय होतो सांगा, कमी होत जातो. म्हणून काही वेळेला ज्या गावांमध्ये काही जमीन केलेल्या असतात त्या पड ठेवल्या जातात. म्हणजे बघा, या जमिनी 5 वर्षापेक्षा अधिक काळ जर पड असतील, किंवा काही वेळेला काही खेडेगावातली माणसं असतात की काही कारणास्तव आपलं गाव सोडून दुसऱ्या गावी जातात, त्यावेळी काय होतं की त्यांची जी कसणारी जी जमीन होती ती पड ठेवली जाते. ती उत्पादित पूर्वी होती, पण आता काही कालावधीनंतरला काही कारणास्तव त्या जमिनी पड ठेवल्या जातात. पण काही कालांतरानं आल्यानंतरला तिथं त्या जमिनीची मशागत केल्यानंतरला पुन्हा या जमिनी उत्पादित करण्यामध्ये येतात. त्याच्यानंतर बघा, चालू पड शिवाय पड जमिनी. आता काही शेतकरी मुद्दाम काही वेळेला 1-2 वर्षाच्या गॅपनं मुद्दाम ती जमीन पड ठेवलात. कारण का, शेतकऱ्यामध्ये काही वेळेला काय होतं की मोठा पाऊस पडत असतो, त्याचबरोबर बघा अतिउष्ण वातावरण तयार होत असतं, त्याच्यामुळे त्या जमिनीमध्ये काही पोषक तत्व असतात, ती पोषक तत्व कमी होतात. म्हणून जर खत घालून शेणखत किंवा सेंद्रिय खतांचा वापर मोठ्या प्रमाणात ठेवला जातो आणि ती जमीन तशीच पड 1-2 वर्षे ठेवली जाते तिचा पोत सुधारण्यासाठी, आणि नंतर लगेच त्या जमिनीचा वापर 2 वर्षानंतरला पुन्हा केला जातो, जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला शेतीतून मिळेल. यालाच म्हणायचं चालू पड शिवाय पड जमीन. आणि सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे, प्रत्येक गावामध्ये गावाच्या शेजारी असणारी निव्वळ लागवडीखाली क्षेत्र, या जमिनीचा वापर फक्त आणि फक्त उत्पादन वाढवण्यासाठीच केला जातो, उत्पादन घेण्यासाठीच केला जातो. आज तुम्ही खेडेगावांमध्ये जर बघितलं असाल तर गाव संपल्या जी जमीन चालू होती ती कधीही पड नसते, किंवा त्या जमिनीचा कुठलाही तुकडा शिल्लक नसतो. का? या जमिनीचा वापर फक्त आणि फक्त अन्नधान्य निर्मितीसाठीच केला जातो.
म्हणजेच गावच्या शेजारी या जमिनीचा वापर फक्त आणि फक्त लागवडीसाठी केला जातो. या जमिनीतून फक्त शेतीतूनच उत्पादन कसं करावं हा उद्देश डोळ्यासमोर करून शेतकरी उत्पादन घेत असतो. असे मुद्दे 8 आहेत बघा ग्रामीण भूमी उपयोजनाचे. हा 8 मार्कासाठी प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, तो व्यवस्थित तुम्ही पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरला बघा दुसरा प्रश्न येतो नागरी म्हणजे शहरी भूमी उपयोजन. आता शहर जर म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर एक वेगळं रूप येतं बघा, की शहर म्हटल्यानंतरला बिल्डिंग आल्या, मोठमोठ्या प्रकारचे हॉटेल आले, मोठमोठ्या प्रकारचे रस्ते आले, फॅक्टऱ्या आल्या, घरांची वेगळ्या प्रकारची रचना आली, गार्डन्स आले, पिक्चरची थिएटर्स आली, बगीचा आला, शाळा आल्या, महाविद्यालय आली, वेगळ्या प्रकारची व्यापार संकुलन आली, असे अनेक प्रकारचे उद्योगधंदे, अशा अनेक गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतात. मग आज एखादं शहर जर बघितला, कोल्हापूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, बेंगलोर असेल, दिल्ली असेल, कोलकाता असेल, चेन्नई असेल, अशी जी शहरं आहेत किंवा जग किंवा आपला भारत देश किंवा भारताच्या बाहेरची या शहरांमध्ये या शहरांचा विकास अजून असायला पाहिजेत. मग या शहरांमध्ये अशी काही जी जमीन आहे या जमिनीचा वापर त्या त्या कारणासाठीच केला जातो. कारण का आज बघा एखादं शहर जर वसलं गेलं तर त्या शहराची प्रगती खुंटत नाही, ती आणखीन वाढत जाते. पण आज बघा त्या शहराचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. म्हणजे आज फक्त एकाच गोष्टीकडे त्या जमिनीचा वापर करणं अयोग्य आहे. ती जमीन त्या शहरामध्ये असणारी त्या जमिनीचा वापर अनेक वेगवेगळ्या कारणासाठी जर योग्य रीतीने जर केला तर त्या शहरांचा विकास फार मोठ्या प्रमाणात होतो. ओके, तर आता आपण बघायचं बघा की ग्रामीण भूमी उपयोजन. तर त्याच्यातला पहिला भाग आहे बघा निवासी. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आज शहर म्हटल्यानंतर लोक कामासाठी तिथं जातात, त्यांना रोजगार खूप चांगल्या पद्धतीने मिळत असतो. मग आज आपल्याला रोजगार मिळतोय म्हणून आज ग्रामीण भागातील लोक ज्यावेळी शहराकडे जातात त्यावेळी शहरामध्ये त्यांना राहण्याचा प्रश्न असतो. मग सगळ्यात महत्त्वाचं बघा, शहरांमध्ये काही असे भाग ठेवलेले आहेत की जिथं फक्त रेसिडेन्शियल एरियाच होईल, म्हणजेच निवासी क्षेत्र, माणसांना राहण्यासाठीच त्या जागेचा वापर केला जातो. म्हणजे जिथं आज जर तुम्ही बघितला मुंबईत सगळे म्हाडा जे गृह निर्माण संस्था आहे शासनाची, तर त्या म्हाडामध्ये तिथं ज्या बिल्डिंग्स होतात ते फक्त लोकांना राहण्यासाठीच दिलं जातं. आज एवढी लोक मुंबईला नोकरीसाठी जातात, त्यांचा राहण्याचा प्रश्न येतो, त्याच्यासाठी ह्या जागा अशा शिल्लक ठेवल्या जातात निवासी क्षेत्र. म्हणजे माणसाने स्वतःच्या निवासासाठीच तिथं त्या जागेमध्ये बांधकाम करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे बघा औद्योगिक क्षेत्र. आता लोक शहराकडे येतात नोकरीसाठी, म्हणजे उद्योगधंदे प्रस्थापित करतात. नोकरीसाठी काय येतात, कारण का तिथे वेगळ्या प्रकारचे उद्योग असतात म्हणून येतात. मग आज शहरांमध्ये अशी काही जमीन ठेवली जाते की तिथं फक्त आणि फक्त उद्योगांचाच विकास. जसं बघा MIDC. आता तुम्हाला MIDC म्हणजे बघा महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महाराष्ट्र राज्यामध्ये जे तालुके आहेत किंवा जे जिल्हे आहेत बघा, त्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला की गावाच्या बाहेर किंवा शहराच्या बाहेर असा काही भूखंड ठेवला जातो की तिथं फक्त आणि फक्त उद्योग आले पाहिजेत. कारण का लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. एवढ्या शहरांमध्ये लोक येतात, त्या लोकांना रोजगार मिळण्यासाठी तिथं संस्था स्थापित केल्या जातात, म्हणजे उद्योगधंदे स्थापन केले जातात आणि ते जमीन फक्त आणि फक्त उद्योगधंद्यांसाठीच वापरली येते. त्याच्यानंतरला बघा संस्थात्मक क्षेत्र. आज तुम्ही संस्थात्मक क्षेत्र म्हटल्यानंतरला तुम्हाला फक्त बँका डोळ्यासमोर येतात. संस्था म्हटलं की बँका तर आहेच आहे, पण मोठमोठ्या शहरांमध्ये आज विद्यापीठं होतात, म्हणजे युनिव्हर्सिटी स्थापन केली जाते, शाळा स्थापन केल्या जातात, महाविद्यालय स्थापन केल्या जातात आणि त्याचबरोबर बघा सहकारी आणि सहकारी अशी कार्यालयीन क्षेत्र तयार होतात. बँकाच पतसंस्था यांच्या बांधकामासाठी एक विशिष्ट जमीन ठेवली जाते. त्या जमिनीचा वापर फक्त संस्था निर्माण करण्यासाठीच केला जातो. त्याच्यानंतरला बघा मनोरंजनाखाली क्षेत्र. आज गाव म्हटल्यानंतरला खेडेगावामध्ये आपण कुठेही मनोरंजन करू शकतो, मोठी जागा असते. पण शहरामध्ये प्रॉब्लेम येतो की लोकांना फिरण्यासाठी जागा नसते, छोट्या छोट्या मुलांना खेळण्यासाठी मैदान अजिबात नसतं, असे प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळं मन मोकळं करण्यासाठी, विरंगुळा तयार करण्यासाठी, त्या लहान मुलांना खेळण्यासाठी, वृद्ध माणसांना फिरण्यासाठी आज मनोरंजनाच्यासाठी काही जमीन ठेवली जाते. त्यामध्ये आपल्याला
मैदानं तयार केली जातात, त्यामध्ये आपल्याला गार्डन्स बगीचे तयार केले जातात. या जमिनीचा वापर फक्त आणि फक्त मनोरंजनासाठीच वापरला जातो. खेळाचं मैदान, बाग किंवा सिनेमागृह किंवा नाट्यगृह हितच यालाच फक्त परमिशन दिली जाते. कारण का आज शहरांमध्ये सगळ्या सुखसुविधा आहेत, पण माणसाला मनोरंजन करण्यासाठी सुद्धा अशा ज्या काही मोठमोठ्या संकल्पना शासनानं राबवलेल्या आहेत की त्याच्यामध्ये मनोरंजनाखाली जी भूखंड असतो तो सेपरेट ठेवला जातो. त्याच्यानंतरला बघा वाहतूक. आज 21व्या शतकामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे बघा वाहतुकीचा. आज लोकांच्याकडे, प्रत्येक लोकांच्याकडे आज गाडी झालेली आहे. आज लोकांना प्रवास मोठ्या प्रमाणात लोक करायला लागलेले आहेत. प्रवासाची मर्यादा खूप मोठ्या प्रमाणात काय केलेली आहे, वाढलेली आपल्याला दिसून येते. आता वाहतुकीचे जे प्रकार आहेत बघा, रस्ते वाहतूक असेल, म्हणजे रस्ते वाहतूक असेल, त्याच्यानंतरला जलवाहतूक असेल किंवा हवाई वाहतूक असेल. तर आज जी मोठी मोठी शहरं आहेत, या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये भविष्यात 10 वर्षानंतरला कोणता रस्ता कुठल्या भागातून जाणार आहे याच्यासाठी जागा ठेवल्या जातात आणि तशा नोटीस दिल्या जातात लोकांना की तुम्ही एखादं बांधकाम करत चाललाय, पण हे बांधकाम 10 वर्षानंतरला इथं मेट्रोची लाईन जाणार, इथून 10 वर्षानंतरला एखादा रेल्वेचा ट्रॅक जाईल किंवा एखादा ब्रिज जाईल. म्हणजेच बघा, एखादं शहर जसं वाढत जातं त्यावेळी त्या भविष्यात 40 वर्षानंतरला, 20 वर्षानंतरला इथं लोकसंख्या वाढली तर त्या लोकांना रहदारी करण्यासाठी रस्ते सुद्धा पाहिजेत. त्याच्यामुळे अशी काही शहरांमध्ये जागा ठेवली जाते की ती जागेचा वापर भविष्यकालीन रस्त्यासाठी केला जातो. त्याच्यानंतरला बघा व्यापारी क्षेत्र. आता शहरांमध्ये वेगळ्या प्रकारची मोठमोठी दुकानं असतात, त्याचबरोबर व्यापारी संकुलनं तयार होतात आणि त्यामुळे बघा शहरांच्या भागामध्ये जसं तुम्ही बघता की एखाद्या शहरांमध्ये मोठमोठ्या प्रकारचे गोडाऊन्स असतात बघा, ज्याला बाजार समिती असं म्हटलं जातं. त्या शहरांमध्ये ह्या बाजार समितीमध्ये, संकुलनामध्ये जो शेतीतून येणारा माल असेल किंवा उद्योगधंद्यांच्या मधून तयार होणारा माल असेल, हा माल एका ठिकाणी साठवला जातो. अशी व्यापारी संकुलनं उभा करण्यात येतात. गोडाऊन्स म्हटलं जातं, त्याला गोदाम म्हटलं जातं. तर त्यांच्यासाठी जागा व्यवस्थित एका ठिकाणी ठेवली जाते. त्या जागेचा वापर फक्त आणि फक्त व्यापारी संकुलनासाठीच केला जातो. त्याच्यानंतरला बघा पुढचं बघायचं रेखांकित भूखंड. आता रेखांकित भूखंडामध्ये बघा असे काही शहरांमध्ये मोकळे भूखंड आहेत. या मोकळ्या भूखंडामध्ये जिथं इमारतीचं बांधकाम करण्यासाठी केला जातो. आज रेखांकित भूखंड म्हणजे की एखादा ज्यावेळी सपोज एखादा आता हे शहर आहे, ह्या शहराचा आता हा मी भाग आता इथं घेतला, तर हा भाग कुठल्याही कारणासाठी वापरला जातो, हा कुठल्या तरी कारणासाठी वापरला जातो, हा कुठल्या कारणासाठी तरी वापरला जातो. तसं बघा असे भूखंड असे ठेवले जातात की जेणेकरून या भूखंडांचा वापर त्या कारणासाठीच केला जातो. दुसरं कारण जर असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल सुद्धा होतात. आज मोठमोठ्या प्रकारचे बिल्डर्स वगैरे आपण बघतो की काही ठिकाणी काय केलं जातं की जमीन कोणत्या ना कोणत्या तरी कारणासाठी त्या नकाशावर असते. म्हणजेच मनोरंजनासाठी जी एखादी जमीन, म्हणजे मुलांच्या मैदानासाठी जमीन वापरात असते, पण तिथं मोठ्या प्रकारचे हॉटेल्स बांधले जातात. त्याचबरोबर बघा मोठमोठ्या प्रकारच्या बघा बिल्डिंग्स बांधल्या जातात. हे फार चुकीचं आहे. तर हे रेखांकित भूखंड असतो की आज लोकसंख्या वाढत चाललेली आहे, त्यावेळी बघा असे काही रेखांकित भूखंड असतो की ज्यावेळी माणसाला राहण्यासाठी जागा कमी पडते त्यावेळी या रेखांकित भूखंडाचा वापर माणसांच्या परत पुन्हा राहण्यासाठी वापरला जातो. आणखीन काही बघा अशी जी जमीन असते ती जमीन संमिश्र भूमी. इमर्जन्सी एखाद्या शहरांमध्ये काहीतरी निर्माण करायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, उदाहरणार्थ ज्यावेळी कोरोना आल्यानंतरला हॉस्पिटल उभा करायचं होतं टेंट मारून, त्यावेळी शहरांमध्ये असे काही संमिश्र, म्हणजे ती जमीन कधीही कोणत्याही कुठल्याही कारणासाठी इमर्जन्सीला वापरता येते, त्या जमिनीचा वापर त्या कारणांसाठी केला जातो. तर असे काही जमीन आहेत, ते जमीन कुठल्याही प्रकारे मग ती निवासासाठी सुद्धा वापरता येते, उद्योगधंदा उभारण्यासाठी वापरता येते, मनोरंजनासाठी वापरता येते, वाहतुकीसाठी वापरता येते. वरील सगळ्या प्रकारांना मिळून ही जमीन संमिश्र वापरता येते आणि प्रत्येक शहरामध्ये ती जमीन व्यवस्थित ठेवली जाते. तर अशा प्रकारचं भूमी उपयोजन, ग्रामीण भूमी उपयोजन वगैरे होतं आणि शहरी भूमी उपयोजन होतं. त्या माध्यमातून आपल्या पद्धतीनं आपण बघतोय की बोर्डाला जो मोठा प्रश्न पडला जातो, ग्रामीण भूमी उपयोजन आणि शहरी भूमी उपयोजन, या अशा पद्धतीनं प्रश्न तुम्हाला विचारले जातात.